आणि या दोन गोष्टींमुळे त्याला भवनदीमध्ये अडकायची वेळ आली. अरे आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा, आणि बुजगावने चोरा रक्षणार्थ भासत असे. हा देहच जर खरा नाही तर देहाच्या संबंधानं पसारा तरी काही खरा असेल का? म्हणून असा भ्रम आपल्याला झाला आणि या भ्रमामध्ये आपण सर्वजण ग्रस्त झालो. आणि म्हणून आपलं स्वरूप त्यांनी प्रत्यक्ष आहे, त्याच्यापेक्षा जवळ दुसरं कोणीच नाही. त्याच्यासारखं त्यांनी सानिध्य आपल्या दुसरं कोणाचंच नाही महाराज. पण असं असतं अतिसाम्यप्यात, ते आपल्याला कळत नाही, दिसत का नाही. हे डोळे आहेत की नाही आपले डोळे, हे डोळे बाहेरचं सगळं पाहतात, पण डोळा जरी सगळ्या जगाला पाहत असला तरी सुद्धा स्वतःला मात्र त्याला पाहता येत नाही. तो स्वतः म्हणतो आरसा पाहिल्यानंतर, अरे आरशात तर कोणी पाहिलं प्रतिबिंब? प्रत्यक्ष डोळ्यानं स्वतःचा डोळा पाहायचं म्हणलं तर त्याला पाहता येणार नाही. तसं स्वतःचं स्वरूप एवढं जवळ आहे का, तर डोळा डोळ्याला फार जवळ आहे म्हणून तो स्वतःला पाहू शकत नाही. तसं आपलं स्वरूप त्यांनी आपल्याला फार जवळ आहे, पण जवळ असताना ते स्वरूप आपल्याला त्यांनी कळत नाही. आणि ते कळत नाही म्हणून आपण सर्वजण त्रस्त झालेलो आहोत. आणि ते आपल्याला प्राप्त करून देण्याचं काम जर कोण करत असतील तर संत करून देतात. अशा अंगानं म्हणायचं हरपले, मग आपण ते पाहावे. ते हरवलेलं आपल्याला सापडणार आहे कधी? ते या संता ते पाहता गिवसावे, ते संतांना विचारून गिवसावे, ते संतांच्या कृपेने गिवसावे. असं नाही म्हणले, संता ते पाहता गिवसावे, त्यांना पाहूनच आपल्याला सापडेल. अजून एक ओवी माझ्याकडे आहे. तैसे मुक्ता ते निर्धारिता लाहिजे आपुलीचं मुक्तता. तसं मुक्त पुरुषांना जर आपण पाहिलं ना तर आपण मुक्त आहोत याची जाणीव आपल्याला स्वाभाविकपणे होते. म्हणून नका वाढू काय, आता तुम्ही जास्त वाढवलं म्हणून मला मागं पुढे करावं लागते. म्हणून मी मुक्तच आहे ही भावना अंतःकरणामध्ये दृढ व्हावी लागेल, आणि ती संतांकडे पाहिल्यानंतर कळेल. म्हणून संतांचे चरित्र फार महत्वाचे. आपलं हरवलेलं आपल्याला सापडावं म्हणून संतांचं चरित्र ऐकावं एक मुद्दा. भगवंताला प्रसन्न करून घ्यायचं असेल, तुम्ही हरिभक्तीपर्यंत झाले असाल आणि देव प्रसन्न व्हावा असं जर वाटत असेल तर देवाच्या प्रसन्नतेकरता काय केलं पाहिजे? तो म्हणतो ते मला फार आवडतात, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते. जे भक्त चरित्रात ते प्रशंसते, जे भक्तांचं चरित्र सांगतात ते मला फार आवडतात. किती फायदे झाले? 2. तिसरा फायदा सांगतो. जर सर्वांगाचे कान करून तुकोबरायांचं ज्ञानोबरायांचं चरित्र आपण ऐकलं ना महाराज, तर तुम्ही किती तापानं तापलेले असाल, आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप, आधी दैविक ताप, आणि फक्त संत चरित्र ऐकायला लागले आणि तुमची तार लागली त्या चरित्राबरोबर. सगळं जग त्याने विसरून गेलं आणि संत चरित्र ऐकता ऐकता जर मस्त झालात ना तर तुमच्या जीवाला विश्रांती प्राप्त होईल. संत विश्रांती देणारे, तुकोबराय ज्ञानोबराय विश्रांती देतात. मलाच काय विश्रांती देतील, देवाला विश्रांती देतात. नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्पवरी, ते विश्रांती देतात. म्हणून त्यांनी महाराज या संसाराच्या तापानं जर तुम्ही शिनले असाल तर संतांचं चरित्र त्यांनी तुम्हाला विश्रांती प्राप्त करून देईन. या संत कथेच्या श्रवणानं परमात्मा त्यांनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होईल. या संत कथेच्या श्रवणानं तुमचं बद्धत्व जाऊन तुम्ही मुक्त व्हाल. अशा 2-3 कारणांनी आपण संत कथा श्रवण करावी. का श्रवण करावी त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. पण आपण जर त्यांनी महाराज खरोखर संसार तापानं तापले असाल तर या मंडपाच्या बाहेर तुमच्या सगळ्या गोष्टी सोडून या आणि आतमध्ये येऊन निवांत बसा आणि फक्त तुमचं चित्त या कथेकडे लागू द्या. तुकोबरायांच्या जीवनामध्ये काय काय प्रसंग घडले ते ऐकत असताना सर्वांगाचे कान करून ऐका. तुमचा स्वतःचा संसार बाजूला जाईन आणि तुमच्या अंतःकरणामध्ये दिव्य असणारी शांतता प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल. अजून एक कारण सांगतो संतांचं चरित्र ऐकण्याचं. 3 कारणं तुम्ही सांगितले. अजून एक कारण आहे, जो सर्वांगाचे कान करून संत कथा ऐकतो त्याला जीवनाची बेरीज वाजाबाकी करता येते. तुम्हाला काय जीवनाची बेरीज वाजाबाकी करायची? आपल्या जीवनामध्ये सुद्धा फार त्रासदायक प्रसंग येत असतात महाराज. कुठे ना कुठेतरी कोणाकडून तरी छळ होत राहतो, फार वेदना होतात, कष्ट होतात, ताप होतो. मग माणूस उद्विग्न होतो. मग माझ्याच वाट्याला हे का आलं असेल असे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडतात. तुझ्या वेळेस संत चरित्र ऐकतो ना महाराज,
त्यावेळेला त्याला लक्षात येतं की अरे दुःख कशाला म्हणतात, यांचं दुःख पाहिलं आणि माझं दुःख पाहिलं, जरा तुलना करून पाहिली. बाप्पा तेवढं दुःख तर आपल्या जीवनात कधी येऊ शकत नाही. ही करायची वजाबाकी आपल्या दुःखांची, अशी वजाबाकी करून घ्यायची महाराज. आणि अजून सांगतो, त्याने असे कठीण प्रसंग सहन केले. त्यांना राहायला घर नव्हतं, म्हणजे घर चंद्रमौळी, चुलीवर हरळे उगवलेल्या होत्या. चुलीवर हरळे कधी उगवतात? त्याचं उत्तर बरेच लोक म्हणतात चूल जर पेटलीच नाही तर. निश्चित जर पेटवली नाही, वर्षानुवर्ष घरात तशी ठेवली, हरळ उगवल का? नाही उगवणार. मग तिच्यावर वरतून पाणी पडावं लागेल. मग पाणी पडल्यानंतर त्याच्यावर हरळ उगवल. म्हणजे चूल तर पेटली नाहीच नाही, वरतून त्याच्यावर पाणी पडत होतं आणि घरात त्यांनी हरळ उगवली होती. कसं घर असेल? चुलीवर हरळी, केळीवर नारळी. ते करा केळी आणतो ना आपण अविधवा नवमीच्या वेळा, त्या नवमीच्या वेळेला आपण पूजा करतो. ती केळी पाणी पिण्याकरिता हांडा भांड काहीच नाही, ती केळी, त्याच्यावर पाणी पिण्यासाठी नारळाची करवंटी. अशी अवस्था. खरं सांगा, आपल्या जीवनामध्ये एकदा तरी असा प्रसंग पाहायला मिळाला का? घर चंद्रमौळी, अशी अवस्था कधीच नाही पाहायला मिळाली. हे जर तुम्ही पाहत असाल ना, तर मग तुमच्या मनाला समजून सांगाल त्यांच्यापेक्षा आपलं फार चांगलं आहे. ही बेरीज आहे महाराज. अशी बेरीज वजाबाकी संतांचं चरित्र पाहून आपल्याला त्यांनी करता येते. सुखानं समाधानानं जीवन जगण्याची कला प्राप्त होऊ शकते. या कथा का ऐकायच्या? रामकथा, भागवत कथा हे आपण ऐकतो. का ऐकतो? त्याचं कारण एवढंच आहे महाराज. तुम्ही रामकथा ऐकताना त्यांनी महाराज जर सीता ऐकली या महिला वर्गांनी, कोणाला जर सासुरास असेल तर सीतेचं जीवन बघा काय आहे. तिच्या जीवनामध्ये कायमच वनवास आहे महाराज. लग्न करून आली नाही कुठे तर लगेच ताबडतोब नवऱ्याबरोबर वनवासाला जायची बारी आली. ती म्हणत होती तू येऊ नकोस, मी तुझा निरोप घ्यायला आलेलो आहे. ती म्हणली निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. माझा काय निरोप घेता, जिथं राघव आहे तिथं सीता राहणार आहे. आणि म्हणून वनाला निघून गेली. एवढे कष्ट कोणाच्या जीवनात आहेत का? मग थोडस त्यांनी ऊन पडलं की लोक लगेच कोणत्या तरी टोकाला जातात, जीव सुद्धा देतात. काय महिला फार कष्ट झाले म्हणून. मग असं जर त्यांनी महाराज हे चरित्र ऐकलं आपण बारकाईनं, तर मग या वजाबाकी घडतील ना, बेरीज होईल, वजाबाकी होईल. तसं तुकोबऱ्यांचं, ज्ञानोबऱ्यांचं चरित्र जर आपण ऐकलं, तर त्यांचं चरित्र ऐकल्यानंतर आपलंच आपल्याला कळेल महाराज. म्हणजे या 2-4 गोष्टी संत चरित्रातून त्यांनी महाराज श्रवण करायच्या आहेत. 5वी गोष्ट सांगतो. तुम्हाला याच गोष्टी सांगत राहशील. आता संत चरित्र काय श्रवण करायचं, 5वा मुद्दा सांगतो. तुम्ही या संतांचं फक्त नाव जरी घेतलं तरी तुमच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होईल. मी माझं म्हणणं नाही, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांचं नाव घेतलं तरी पुण्य प्राप्त होईल. आता इथं फक्त नाव घ्यायचं नाही, चरित्र सांगायचंय आणि चरित्र त्यांनी ऐकायचंय. मग ज्यांचं नाव घेतल्यानं पुण्य प्राप्त होत असेल, त्यांचं चरित्र ऐकल्यानं काय होईल? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, जाती संताची जाती संताची जाते माझी वाचा माझी वाचा तुझी जाती संताची जपे जाती संत. हे संतांचं चरित्र श्रवण केल्यानं आपल्याला पुण्य प्राप्त होईल. संतांचं नामजप केल्यानं पाप जातं. जाती संतांच्या जपे आपलं पाप जाईल. एवढ्या विशेष गोष्टी आपल्या जीवनामध्ये संत चरित्राच्या माध्यमातून प्राप्त होतील. अजून बरंच मला सांगता येईल. या संतांचं चरित्र पाहिल्यानं आपल्या जीवनाला एक विशेष असणारी दिशा प्राप्त होईल. भरकटलेला जो जीव आहे, तो जीव जर त्याने हे संत चरित्र ऐकेल ना बारकाईनं, तर त्याच्या जीवनाला एक निश्चित असणारा मार्ग सापडेल की मला नेमकं जीवनाला येऊन काय करायचं. पण अशा अनेक कारणांकरिता आपण संतांचं चरित्र ऐकावं. हे व्यर्थ नाही, हे सफल आहे. पण कोणताही उपक्रम हा सफल असला पाहिजे.
म्हणून त्या माध्यमातून काय प्राप्त होईल त्याचं महात्म्य, त्याचं साफल्य मी आपल्या समोर आणि 5-10 मिनिटांमध्ये वर्णन करून सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र फार विशाल आहे. खरं तर तुकोबारायांना आयुर्मान फक्त त्यांनी 40-41 वर्षाचंच मिळालं. एवढ्याच कालखंडामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला निघून गेले. त्यांचं कार्य पूर्ण झालं, सदैव वैकुंठाला निघून गेले. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये शाश्वती असली पाहिजे. आता लोक फॉरवर्ड झालेले आहेत, त्यांच्या बुद्धीमध्ये अनेक प्रकारचे विकल्प निर्माण झालेले आहेत. जे विकल्प बुद्धीत निर्माण झाले असतील तो मनुष्य त्याने कधीच निश्चित स्थानापर्यंत जाऊ शकत. तो तार्किक आहे, त्याचा विचारही तुम्ही करू नका आणि त्याच्या संगतीत जाऊ पण नका. तार्किकाचा टाका, सगळ्यात आधी तार्किकाचा संघ टाकून द्या. त्याचा संघ टाकून मग कथा ऐका. नाही तर तर्कबुद्धीचा जर विचार केला तर मग तुम्हाला तुकोबारायांच्या चरित्रातले फार चमत्कार मी सांगणार आहे. हे चमत्कार तुमच्या बुद्धीत प्रवेश करणारच नाही, तुम्ही तर्क लावाल. भागवत कथा सांगायला लागलो, गोवर्धनच देवानं करंगळीवर धारण केला. आता फार हुशार फॉरवर्ड झालेले लोक असतात काही ते म्हणले असं कुठं काही सांगायला लागले तुम्ही. माणूस कुठे माणसाला कुठे डोंगर उचलता येतो का? हा म्हणलं बरोबर आहे. माणसाला डोंगर उचलता येणं शक्यच नाही, उचलू शकत नाही माणूस डोंगर, हे मला मान्य आहे. मग सांगता कसे काय? म्हणलं पण मी कुठं सांगतो माणसानं उचललं म्हणून? तुम्हाला नाही कळालं? मी कुठं सांगतो माणसानं उचललं म्हणून? मी कोणी उचललं म्हणून सांगतो? देवाने उचललं म्हणून सांगतो. माणसाने उचललं म्हणून सांगायचं काय काम आहे? देवाने उचलला. तुम्हाला देवाचा महिमा कळत नाही, त्याला मी काय करू? तुम्हाला देवाचा महिमा माहित नाही, त्याच्यामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत. मग तो काय करू शकतो? त्याला जगत निर्माण करता येतं. डोंगर उचलणं काय फार कठीण आहे का? मग जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता असणारा परमात्मा आहे, तो स्वतः संतांच्या रूपानं प्रगट झालेला देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून संतांच्या अंगामध्ये सुद्धा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहेत. पाठीवर मांडे भाजणं सामान्य गोष्ट नाही. सच्चिदानंद बाबा सारख्याला मेलेलं जिवंत करणं सोपी गोष्ट नाही. स्त्रीचा पुरुष करणं ही सोपी गोष्ट नाही, सामान्य माणसाचं काम नाही. कर्तुम म्हणजे आपल्याला जे करता येतं ते करून दाखवणं, आणि अकर्तुम शब्दाचा अर्थ होतो जे आपल्याला करता येत नाही ते करून दाखवणं. सामान्य मनुष्य जे करू शकत नाही ते ज्यांनी करून दाखवलं. रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं सामान्य मनुष्य करील का? नाही करणार. मग ते त्यांना करून दाखवता आलं. त्यांच्यामध्ये अकर्तुम शक्ती आहे, हा महत्वाचा विचार आहे. कर्तुम अकर्तुम शक्ती, अन्यथा कर्तुम शक्ती, या शक्तीने संपन्न आहेत संत महापुरुष. आणि म्हणून त्या संतांचं चरित्र पाहत असताना त्याच्यामध्ये विविध असणारे असे प्रसंग पाहायला मिळतील की ज्याच्यामध्ये त्यांनी मनुष्य आश्चर्यचकित होईल. हे झालं कसं? हे होणं शक्य नाही असं त्याला वाटेल. पण ज्याला भगवंताचा आणि संतांचा महिमा ज्ञात आहे, त्यांचा अधिकार ज्याला कळलेला आहे, त्याला मात्र ह्या सगळ्या गोष्टी सहज कळतील, पचतील, रुचतील, भावतील. तो स्वीकारेल. अन्य लोक स्वीकारणार नाहीत, आणि जे स्वीकारणार नाहीत त्याला आम्ही पण पाणी लावणार नाहीत. नाही स्वीकारायचं तर नका स्वीकारू, आम्हाला ते मान्य आहे म्हणून आम्ही त्यांनी ते स्वीकारणार. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले. म्हणून 41 वर्षाचं आयुष्य त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्राप्त झालं. जे दिव्य कार्य भगवंतानं दिलं ते कार्य त्यांनी पूर्ण केलं, आणि पूर्ण करून तुकोबाराय त्यांनी वैकुंठाला भगवंतानं त्यांनी विमान आणलं स्वतः, आणि त्या विमानामध्ये त्यांनी महाराज तुकोबाराय निघून गेलेले आहेत. हे काय मी सांगतो असं नाही. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. हो प्रयाण काळी देवे विमान पाठविले. कलीच्या काला माझे अद्भुत वर्तविले. हो कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन आणि जगा मागे. हो मानव देह घेऊन आणि सदा मागेले. म्हणे सकळा म्हणे सकळा संता तोषविले. संता तोषविले. सद्गुरु स्वामी कृपया सोयरा. सोयरा
निळोबाराय सर्वांना सांगतात, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शविले. म्हणून मानव देह घेऊन निजधामाला गेलेले. निळोबारायांचं तरी प्राकट्य तुकोबारायांच्या नंतर 23 वर्षांनी झालं. म्हणजे तुकोबारायांच्या बरोबरच होते ते रामेश्वर शास्त्री त्यांनी वर्णन करून सांगतात. ते म्हणले, मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोणी, म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया. रामेश्वर शास्त्रींचं म्हणणं आहे, ज्याने प्रत्यक्ष पाहिलं ते सांगतात. म्हणून तुकोबराय सदैव वैकुंठाला निघून गेले. वैकुंठालाच का गेले, दुसऱ्या ठिकाणी का नाही गेले कुठं? ते वैकुंठालाच गेले याचं कारण एवढंच आहे, ते वैकुंठाहून आले. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. ते वैकुंठाहूनच आले. ते मी म्हणतो असं नाही, ते म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे. बोलिले जे ऋषी साच भावे वर्त आहे, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने ही बुडविली. मग तुम्ही काय केलं, तुम्ही काय करणार आहात? मग हे सगळं असं घडलं म्हणून ते म्हणले, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सिद्धारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आम्ही भक्तीचा डांगोरा पिटू, सगळ्या लोकांना जागृती देऊ, आणि मग त्यांनी महाराज या सगळ्या ज्या बिघडलेल्या गोष्टी आहेत त्या सरळ करू, याच्याकरताच आम्ही आलो. म्हणून तुकोबराय वैकुंठाहून आले, येथे उपकारासाठी आले. घर ज्या वैकुंठ, ज्यांचं घर वैकुंठात आहे ते वैकुंठाहून या स्थानावरती आले. मग आता का आले, महत्वाचा मुद्दा. कसे काय त्यांनी महाराज हे कार्य केलं इथपर्यंत ठीक आहे, पण येण्याकरिता प्रयोजन कसं झालं ते सांगा ना. मग ते प्रयोजन सांगतो, ऐका. आता सगळीच कथा आपल्याला संक्षिप्त रूपाने ऐकायची ना, म्हणून थोडक्यात त्यांनी सांगितलं पाहिजे. तुकोबरायांची जी पूर्वपेठिका आहे, तुकोबराय सामान्य नाहीत महाराज. म्हणतात मागच्या कल्पामध्ये आणि अंबरीश नावाचा राजा होता. या अंबरीश राजाला दुर्वासानं शाप दिले. त्याला सांगितलं तुला 10 गर्भवास भोगावे लागतील. मग आता त्यानं ते स्वीकारला शाप. मग त्याचा तो शाप स्वीकारून त्यांनी महाराज ती जन्माला यायची परंपरा सुरू झाली. मग ते सत्ययुगामध्ये त्यांनी अशा पद्धतीने प्रल्हाद झाले. प्रल्हाद झाले. मग आधी जो प्रल्हाद तोची पया अंगद. मग त्रेतायुगामध्ये प्रभू रामरायांचं प्राकट्य झालं आणि मग ते त्यांनी अंगदाच्या रूपानं प्रगट झाले. मग ते अंगद झाल्यानंतर त्यांनी महाराज पुढचा जो द्वापार युगातला भगवंताचा अवतार झाला कृष्ण अवतार, तिथं ते उद्धव झाले. उद्धव रूपानं प्रगट झाले. भगवंताचा संग झाला, फार आनंद झाला, पुन्हा वैकुंठाला गेले. आणि आता कलियुगाला सुरुवात झाली आणि कलियुगामध्ये परत जायचा अवतार घेऊन. पण भगवंतानं ठरवलं अवतार घेऊन जायचं. सगळ्यांचीच मिटिंग घेतली. तुम्ही भक्ती बाबांनी लिहिलेला ब्रह्मचित्कला दर्शन नावाचा ग्रंथ पहा. त्याच्यामध्ये कोण कोणाचा अवतार हे वर्णन करून सांगितलं आणि का अवतार झाला हे सांगितलेलं. देवानं सगळ्या त्या महापुरुषांना बोलावलं, सगळ्यांना एकत्र घेऊन सांगितले, बघा आपल्या सगळ्यांना आता कलियुगामध्ये अवतार घेऊन जायचंय. बाकीचे म्हणले देवा तुझ्या बरोबर अवतार घेऊन यायचं म्हणजे निवळ कष्ट सहन करायचे, आपण नाही येणार. ते म्हणले असं काय करता, मी स्वतः तुमच्या बरोबर येणार आहे आणि मी स्वतः तुमच्यावर लीला करणार आहे. मग देव स्वतः येणार, त्याचं सानिध्य प्राप्त होणार, म्हणून त्यांनी लीला करण्याकरिता ते सगळे लीलाच्या सहचर निघाले. वेगवेगळ्या रूपानं सर्वजण प्रगट झाले. म्हणतात त्यांनी दोघे जण, एक शुकाचार्य महाराज आणि उद्धवजी महाराज, हे दोघे अवतार घेण्याकरिता निघाले. 2 प्रकारचं त्यांचं चरित्र सांगितलं जातं. ते म्हणतात भागीरथीमध्ये आणि भीमरथीमध्ये दोघा जणांना 2 शिंपले सापडले. भागीरथीमध्ये शिंपला सापडला, त्याच्यातून त्यांनी महाराज तो ज्याला सापडला ते मोमीन होते, मुस्लिम समाजाचे होते, आणि त्यांना तो त्यांनी शिंपला सापडला. त्याच्यामध्ये त्यांनी उद्धवजी महाराज प्रगट झाले. शुकाचार्य महाराज प्रगट झाले आणि ते कबीर महाराजांच्या रूपानं प्रगट झाले. आणि भागीरथीमध्ये जसा त्यांनी शिंपला होता तसा भीमरथीमध्ये म्हणजे चंद्रभागेच्या वाळवंटात शिंपला सापडला दामाशेट्टींना, आणि त्याच्यामधून त्यांनी महाराज अशा पद्धतीने नामदेव महाराज प्रत्यक्ष प्रगट झाले.
उद्धवजी महाराज नामदेवाच्या रूपाने त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. काही ठिकाणी चरित्र असं सांगितलं जातं की गोनाईनं नवस केला, पांडुरंग प्रसन्न झाला, तिला गर्भधारणा झाली, मग तिला पुत्र झाला, असंही सांगितलं जातं. पण भगवंतानं प्रेरणा दिली आणि ते प्रत्यक्ष प्रगट झाले. मग देव स्वतः येणार, भगवान शंकर येणार म्हणले. निवृत्तीनाथांच्या रूपानं त्यांनी भगवान शंकर प्रगट झाले. ब्रह्मदेव सोपान काका त्यांनी होणार आहे. आदिशक्ती मुक्ताईच्या रूपानं प्रगट होणार आहे. मी स्वतः ज्ञानवरांच्या रूपाने येणार आहे, देवानं सांगून टाकलं. म्हणून नामदेव महाराजांच्या रूपानं त्यांनी उद्धवजी महाराज आले. जे प्रल्हाद झाले होते तेच अंगद झाले, तेच त्यांनी उद्धव झाले, तेच नामदेव महाराजांच्या रूपानं आले. आणि मग बाल भागवत आहेत, लहानपणापासून भगवंताच्या भक्तीचा छंद लागला होता आणि मग अंतकरणापासून भगवंताचं भजन करत होते. एक दिवशी वाळवंटात संवाद ऐकला दोन महात्म्यांचा. दोन महात्मे बोलत होते आणि संवाद होता, आणि त्या संवादामध्ये असा त्यांनी विषय होता की सगळ्यात श्रेष्ठ कवी कोण, सगळ्यात श्रेष्ठ कवी कोण. म्हणजे वाल्मिक महाराज त्यांनी किती मोठी रचना केली, अजून बरेचसे व्यासदेव मोठे की वाल्मिक मोठे, असा त्यांनी संवाद सुरू होता. म्हणजे वाल्मिकानं शतकोटी रामायणाची रचना केली. 100 कोटी रामायण, 100 कोटी श्लोक, एवढ्या श्लोकांची रचना रामायणाची त्यांनी वाल्मिकानं केली. अशी रचना त्यांनी झाली. नामदेव महाराजांनी विचार केला की व्यासदेवजी महाराज, हे वाल्मिक ऋषी, हे सगळे त्यांनी कोळ्याच्या जातीत जन्माला आले वाल्मिक ऋषी, आणि त्यांनी जर एवढी मोठी रचना केली, शतकोटी अभंग रचना, त्या श्लोकांची रचना, मग मी का नाही करू शकत, असा विचार नामदेव महाराजांच्या मनात आला. आणि असा विचार करून नामदेव महाराजांनी प्रतिज्ञाच केली की जसं वाल्मिकाने शतकोटी रामायण केलं तसे मी शतकोटी अभंगांची रचना करीन. असा संकल्प नामदेव महाराजांनी केला, नियमच केला महाराज. आणि पुन्हा पांडुरंगाच्या समोर गेले आणि पांडुरंगासमोर विनंती केली, देवा नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा, आता तूच माझा नियम चालव. मग ते अभंग रचना करू लागले. मग भगवंतानं पण सहाय्य केलं, जनाबाईनं पण सहाय्य केलं, अशा सगळ्यांनी सहाय्य करून बरेच अभंग लिहून झाले. शतकोटी अभंग रचना होत असताना नामदेव महाराजांचं आयुर्मान त्यांनी महाराज देवानं हसून विचारायला सुरुवात केली, नामा अरे तुला एवढे अभंग रचना करायची, वाल्मिकासारखी करायची म्हणतोस, अरे त्यांचं आयुष्य आणि तुझं आयुष्य याच्यात फरक आहे. तुला 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि त्यांनी त्रेतायुगामध्ये फार मोठं आयुष्य होतं. म्हणतात कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य, याच्या आधीचं द्वापार युग आहे त्याच्यामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य होतं, त्याच्या आधी त्रेतायुग होतं त्याच्यात 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. मग त्याला 10,000 वर्षाचं आयुष्य होतं म्हणून त्याला शतकोटी रामायणाची रचना करता आली. तुझं एवढं आयुष्य तू कसं, मला माहित नाही देवा, मी त्यांनी संकल्प केला आणि तुला पूर्ण करावं लागेल. म्हणतात 96 कोटी अभंग रचना त्यांनी झाली आणि 4 कोटी शिल्लक राहिले. आणि नामदेव महाराजांना थांबावं लागलं. पण आता अभंग रचना पूर्ण व्हायची राहिली ना, मग काय करायचं. मग आता ती अभंग रचना पूर्ण करण्याचा संकल्प केला होता, तो संकल्प पूर्ण करण्याकरिता परत यायची वेळ आली. म्हणून त्यांनी जसं आपण आधी जो प्रल्हाद तोची पायांगद ही परंपरा ऐकली, तसं त्यांनी महाराज नामदेव महाराजांनाच तुकोबारायांच्या रूपानं प्रगट व्हावं लागलं. हा महत्वाचा विचार आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा आणि संप्रदाय सकळांचा येथून. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. म्हणून नामदेव महाराजांना परत अवतार घेण्याची वेळ आली आणि ते तुकोबारायांच्या रूपाने अवतार घेऊन यायचे. ही भगवंताचीच लीला आहे महाराज. हे भगवंतालाच खेळायचं, त्यालाच करमत नाही त्याच्या त्या भक्तांशिवाय. म्हणून तर त्या भक्तांना परत परत यायला लावतो. हा प्रत्यक्ष पुरावा तुकोबाराने दिला. ते म्हणले, येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम, देवाचं नाव घेत आम्ही देवाबरोबर येतो आणि देवाबरोबर जातो. त्यापेक्षा पुढचं सांगितलं, जेवढे झाले अवतार हे तुका त्यांचे बरोबर. जास्त कडक झाले, थोडं ट्रबल कमी करा. जेवढे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जितके अवतार झाले असतील त्या सगळ्या अवतारांच्या बरोबर त्यांनी अजून कमी करा ट्रबल आणि इको द्या थोडासा. जेवढे अवतार झाले त्यांच्या मला त्या ट्रबल दिल्यामुळे जास्त मोठ्याने बोलायची बारी आहे. भगवंताच्या बरोबर आम्ही अवतार घेऊन येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम.
किंवा जेवढे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, पण तुकोबर त्या भगवंताच्या बरोबर येतात आणि जातात. म्हणून देव तर विटेवर उभा राहिला, आता त्याला बांधूनच टाकलं. मग त्याच्या करता अग्नी महाराज या भक्तांना कुठं चैन पडतं ते म्हणले, देवा हाती रूप धरविला आकार, निधू निराकार होते असे. आता त्याला रूप धारण करायला लावलं, आकार धारण करायला लावलं, त्याला उभं राहायला लावलं विटेवर. आणि आता आम्ही जर स्वरूपामध्ये मस्त झालो मग काय राहिलं. म्हणून त्या देवाकरिता परत परत यायची वेळ आहे. तुकोबाराय म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावय. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी याच्याकरिता परत जा. ते म्हणतात मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, परत युगायुगात आम्हाला जन्म घ्यायचं म्हणून. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे प्रत्यक्ष नामदेव महाराजच आहेत. आणि नामदेव महाराज आता तुकोबारायांच्या रूपानं प्रगट होतील. पण कुठं प्रगट होतील? संत काय कुठेही पवित्र प्रगट होत नाहीत महाराज. त्याने येण्याकरिता पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते, ते कुळ पवित्र असलं पाहिजे, तो देश पावन असला पाहिजे. तिथं हरीचे दास त्यांनी प्रत्यक्ष प्रगट होत असतात. मग असं कोणत्या कुळात त्यांनी जावं हा महत्वाचा. आपल्यासारखे सामान्य जीव आहेत, आपल्या हातात नसतं. आपल्याला देव जिथं पाठवेल तिथं जावं लागतं. आपल्यापेक्षा थोडासा श्रेष्ठ असतो योगभ्रष्ट, तो मात्र त्याच्याकडं निर्णय करण्याची क्षमता असते. सूचनाम श्रीमताम गे हे असं आहे ना, तो त्यांनी चांगलं घर पाहू शकतो. तो योगभ्रष्टो भिजायते, पण तो त्यांनी स्वतःच्या सामर्थ्यानं चांगलं घर, चांगला परिवार पाहून जन्माला येऊ शकतो. आपण नाही, आपण जीव आहोत सामान्य. पण संतांचं मात्र तसं नाही. संतांचं त्याच्यापेक्षा विशेष आहे. काय विशेष आहे? ते पवित्र कुळ, पावन देश त्यांनी पाहतात आणि मग अशा पद्धतीने प्रगट होत असतात. म्हणून त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचं प्राकट्य व्हायचंय. कुठे प्रगट होणार आहेत? एका दिव्य असणाऱ्या पवित्र कुळामध्ये तुकोबारायांचं प्राकट्य होणार आहे. एका पावन असणाऱ्या क्षेत्रामध्ये तुकोबाराय प्रत्यक्ष प्रगट होणार आहेत. आणि ते पावन त्यांनी देश, तो पावन क्षेत्र आणि देश जर कोणता असेल तर श्री क्षेत्र देहुगाव आहे महाराज. हे देहुगाव सामान्य नाही. तिथं त्यांनी महाराज प्रत्यक्ष परमात्मा प्रगट झालेला आहे. एका दिव्य असणाऱ्या परिवारामध्ये. तो परिवार म्हणजे त्यांनी महाराज विश्वंभर बुवांचा परिवार. विश्वंभर बुवा देहुगावामध्ये राहत होते. ते त्यांनी भगवंताचे भक्त आहेत, सात्विक आहेत महाराज. फार प्रेममय त्यांचं जीवन आहे. भगवत चिंतनामध्ये मस्त आहेत. देहुगावातून त्यांनी महाराज बरेचसे वारकरी पंढरपूरची वारी करायला जात होते. परिसरातले काही लोक त्यांनी देहूमध्ये मुक्काम करून पुढच्या प्रवासाला जात होते. विश्वंभर बुवांची आई फार सात्विक होती. या विश्वंभर बुवांच्या आईनं त्यांनी विश्वंभर बुवांना सल्ला दिला, बाळा तू असा संसारामध्ये त्यांनी सगळ्यांची कामं, भोळे बाबडे होते, सगळे कामं धामं पाहतोस, या सगळ्या गोष्टी पाहतोस, मला वाटतं हे सगळं करता करता तू कधीतरी पंढरीची वारी सुद्धा करावीस. कोणी सल्ला दिला? तुम्ही ऐकतात ना सगळेजण. सल्ला कोणी दिला? आईने सल्ला दिला. आई म्हणली पंढरीची वारी कर. मग आईची आज्ञा समजून पंढरीची वारी करण्याकरिता विश्वंभर बुवा निघाले. हे तुकोबारांचे मूळ पुरुष आहेत. हे त्यांनी वारी करण्याकरिता गेले. मजल दर मजल करत पंढरपुरात जाऊन पोहोचले. पंढरपुरात गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर हृदय भरून आलं. त्याला पाहून त्यांनी महाराज स्वतःला विसरून गेले. तो असाच आहे महाराज. जो कोणी त्याला एकदा पाहतो ना, पाहिलं की त्याला वेडच लावून टाकतो. देखली आवी धुलावी बैसे जीवे जडून, जीवाच्या ठिकाणी जडून बसतो. म्हणून पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं आणि पाहून त्यांनी महाराज स्वतःला विसरून गेले. असा छंद भगवंताच्या भक्तीचा लागला आईच्या उपदेशाने. नोट करण्यासारखा मुद्दा आहे. आईनं उपदेश केला आणि मग पंढरपूरच्या वारीला गेले आणि मग भगवंताचा छंद लागला. म्हणजे लागला छंद मनाला, लागला छंद गोविंद गोविंद मनाला, लागला छंद पांडुरंग पांडुरंग मनाला, लागला छंद गोविंद गोविंद मनाला, लागला छंद पांडुरंग पांडुरंग मनाला, लागला छंद गोविंद गोविंद मनाला, लागला छंद गोविंद गोविंद मनाला,
लागला छंद मनाला लागला छंद लागला छंद मनाला लागला छंद गोविंद गोविंद मनाला लागला छंद पांडुरंग पांडुरंग मनाला लागला छंद गोविंद गोविंद मनाला लागला छंद पांडुरंग पांडुरंग मनाला लागला छंद मनाला लागला छंद. चांगला छंद आहे महाराजा पांडुरंगाचा छंद. जगातला सगळ्यात चांगला छंद जर कोणता असेल कोणी विचारलं तर त्याला सांगा पांडुरंगाच्या भक्तीचा छंद जगातला सगळ्यात चांगला छंद आहे. कोणाला कशाचा छंद असतो, कोणाला कशाचा छंद असतो, म्हणून अन्य गोष्टींचा छंद आपल्या अंतकरणात असू शकतो, पण भगवंताच्या भक्तीचा छंद त्याने महाराज फार दुर्मिळ आहे, सगळ्यांना सहजासहजी प्राप्त होत नाही. म्हणून विनंती करावी, माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला छंद लागावा गोविंदाचा. तो गोविंदाचा छंद लागला विश्वंभर भुवन, भगवंताचा छंद लागला. आता मात्र वारी चुकवायचीच नाही असा निर्णयच केला. सगळे वारकरी परत फिरले. मोठ्या जड अंतकरणानं त्यांनी पुन्हा देहूच्या दिशेने यायला निघाले. या वाटत नव्हतं. ओरिजिनल वारकरी असतो ना, तो वारीला जातो आणि त्याला असं वाटतं ही वारी त्यांनी संपूच नाही, अशी त्यांनी चालत राहावी, पंढरपुरातच राहावं, तिथून येऊच नाही परत. आपल्यासारखे जातात आणि एकादशीलाच परत फिरतात. अशी गाय होते महाराज. असं वाटतं कधी एकदा परत जाईल. एकादशीलाच रिवर्स टाकतात महाराज ते. आणि वरतून छाप मध्ये लोकांना सांगतात वारी करून आलो. अशी वारी नसते. नवमीला वारकरी पंढरपुरात जातो आणि पुन्हा पौर्णिमेपर्यंत थांबतो आणि पौर्णिमेचा काला घेऊनच येतो. आपण एकादशीलाच सकाळी जातो आणि संध्याकाळी घरी येतो, अशी आपली अवस्था असते. म्हणून ज्याला छंद लागले त्याचा मुद्दाच वेगळा आहे. म्हणून छंद लागला आणि भगवंताची त्याने महाराज भक्ती अंतकरणामध्ये प्रवेश करून गेली. भोळे भाबडे असणारे विश्वंभर बुवा, त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव तर आमाई देवी. ही आमाई पण त्यांनी फार सात्विक सापडली, फार भगवत भक्त सापडली. दोघे या विश्वंभर बुवांपेक्षा जास्त परमार्थाचा छंद तर आमाईला होता मला. अशी आमाई. दोघे पती पत्नी भगवंताचं भजन पूजन करू लागले. कर्मधर्म संयोगाने संसार फार आनंदात गुण्या गोविंदानं त्यांनी होत होता. 2 पुत्र झाले मला, 2 मुलं झाले. एकाचं नाव आहे हरी आणि दुसऱ्याचं नाव आहे मुकुंद. फार छान नाव आहेत नाही का? असे हरी मुकुंद गोविंद असे नावं त्यांनी मुलांचे ठेवले पाहिजेत महाराज. नाही तर काय नावांना अर्थ नाही राहिला. पण आता ते सांगायला वेळ नाही ना. नाव मात्र मुलांचं कसं ठेवावं हे याच्यातून शिकण्यासारखंच आहे. हरी आणि मुकुंद अशा 2 पुत्रांची नावं ठेवले. दोन्ही मुलं त्यांनी मोठे होऊ लागले. विश्वंभर बुवा आणि पंढरीची वारी त्यांनी करत असताना मुलांच्या हातात सगळा कारभार द्यायचा आणि आपण त्यांनी भगवंताच्या भजनामध्ये मस्त व्हायचं. मोठे झालेले मुलं आहेत, ते करते धरते झालेले आहेत, त्यांचा विवाह करून दिला पाहिजे आणि विवाह करून मग त्यांच्या हातात प्रपंच देऊन टाकला की आपण मात्र मस्त त्यांनी भगवंताचं भजन करायचं. म्हणून दोन्ही मुलांचा विवाह करून दिला. मुलं त्यांचा प्रपंच पाहू लागले. पुढे जाऊन विश्वंभर बुवा त्यांनी वारी करता करता थकलेले आहेत. वारीला जाता येईना. भगवंताची विशेष कृपा प्राप्त झाली. चालताच येत नव्हतं. काही निष्ठावान असे वारकरी असतात महाराज, किती थकले तरी ते जाणार म्हणजे जाणारच वारीला. ते नियमाचे वारकरी असतात. असं अनेक संतांच्या बाबतीत मला तुम्हाला सांगता येईल. निळोबराय फार थकले आणि वारीला त्यांनी महाराज निघाले. भगवंताने सांगितले येऊ नकोस, मीच तुला भेटायला येतो. आपण जिथं संत पंढरीचं कार्य केलं ना महाराज, त्या संत पंढरीमध्ये बेंगोजी महाराज म्हणून संत होऊन गेले. ते वारी करता करता थकले. देवानं स्वप्नात येऊन सांगितलं येऊ नकोस, मीच तुला भेटायला येतो. अशा अनेक ठिकाणं मला तुमच्या समोर. आमच्या भागात एक बुवाजी बुवा म्हणून संत होऊन गेले. बुवाजी बुवा त्यांचं नाव होतं.
ते अतिशय श्रेष्ठ महापुरुष होते. त्यांना सुद्धा भगवान त्यांनी असा स्वप्नात येऊन सांगू लागला की येऊ नकोस, मी तुला भेटायला येतो. म्हणून आरणगाव नावाचं गाव आहे नगरच्या जवळ. आरणगाव तिथं मेहरबाबांचं पण ठिकाण आहे, काही लोकांना माहित असेल. ते आरणगावमध्ये त्यांनी बुवाजी बुवांकरता भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले. अशा अनेक स्थानं मला सांगता येतील. तसे विश्वंभर बुवा त्यांनी थकले आणि थकल्यानंतर त्यांनी महाराज सांगितलं देवानं, विश्वंभर बुवा आता तुम्ही दिन वारीला येऊ नका. काय गरज आहे तुम्हाला वारीला यायची? अहो मी सगळीकडेच गच्च भरलेलो आहे. देवानं जसं अर्जुनाला तत्वज्ञानाचा उपदेश केला तसा विश्वंभर बुवाला भगवान स्वतः तत्वज्ञानाचा उपदेश करू लागला. सर्वं खलुइदं ब्रह्म नेहनानास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानी ते. सर्व चराचरामध्ये ब्रह्म गच्च भरलेला आहे, सर्व व्यापक आहे. हे दिसणारं फक्त चित्र मायेमुळे प्रतीतील येत आहे. हे दिसणारं संपूर्ण जगत हे अध्यस्त आहे. त्याचं अधिष्ठान सच्चिदानंद घन ब्रह्म आहे. हा अध्यस्त असणारा जगतरूपी पदार्थ अधिष्ठान रूपच आहे. या नियमानुसार त्यांनी सगळं जग हे ब्रह्मरूपच आहे. मी सगळ्या ठिकाणी गच्च भरलेलो आहे. हे ब्रह्मज्ञान मी तुला सांगतो. आता तुला वारीला यायची आवश्यकता नाही. मी चराचरात गच्च भरलेलो आहे. तिथंच तू भक्तीचा आनंद प्राप्त करून घे. वृद्ध झालेला आहेस, तू येऊच नकोस. विश्वंभर बुवा म्हणले, देवा तुझं ब्रह्मज्ञान तुझ्याकडेच राहू दे, मला ब्रह्मज्ञान लागत नाही. मला या ब्रह्मज्ञानाने त्यांनी मुक्त व्हायचं नाही. मला तुझी जी भक्ती आहे, तुझं जे प्रेम आहे, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ जगामध्ये दुसरं काही दिसत नाही. म्हणून मी माझी पंढरीची वारी चुकवणार नाही. ब्रह्मज्ञान हो नाही तर आणखी काय हो, मी वारीला येणारच. तुझ्या सगुण रूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती दृढ झालेली आहे. म्हणून त्याने माझ्या मना बोध केला. त्याच तुझ्या रूपानं आणि मला अशा पद्धतीने समाधान प्राप्त करून दिलेलं आहे. तू विटेवर उभा आहेस, समान चरण ठेवून, दोन हात कमरेवर ठेवून समान दृष्टीने त्यांनी पाहतोस. मला अशाच रूपात तुला पाहायचं. तू चराचरात जरी गच्च भरला असशील, सगळ्या जगताचं अधिष्ठान जरी असशील, तरी मला तसलं नाही पाहिजे. मला तू याच रूपात दिसला पाहिजे. अरे तुला किती समजून सांगतो विश्वंभरा, तरी तू माझं ऐकत नाहीस रे. तुला मी ब्रह्मज्ञान सांगितलं ते पण तू स्वीकारत नाही. याला म्हणायचं प्रेम. हे ब्रह्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे महाराज. ब्रह्मज्ञान तर कोणी सांगतो आता. बुद्धिवादी लोक आहेत ना, बुद्धी देवानं दिली ना आपल्याला. या बुद्धीच्या जोरावरती महाराज बऱ्याच गोष्टी जाणता येतात. बुद्धी जाणे व न जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मी जे असेल म्हणजे बुद्धी त्याला जाणते सुद्धा. एखादा बुद्धिमान जर मनुष्य असेल, पारमार्थिक नसेल आणि कॉलेजात जर त्यानं तत्वज्ञान विषय घेतला असेल, तर त्याला सगळे शास्त्र कळतात महाराज. शास्त्रांमधले सिद्धांतही कळतात, पण परमार्थाचा बोध प्राप्त होईल असं मात्र नाही. पण शब्दांनी या सगळ्या गोष्टी व्हायच्या नाहीत. शब्दांच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे, जे पारमार्थिक सत्यत असणारं तत्व आहे, ते प्रातिभाषिक सत्यत असणारा शब्द कसा दाखवेल? महत्वाची गोष्ट आहे. पण शब्द दाखवेल महाराज, पण फक्त निर्देश करून दाखवेल. तो त्या स्वरूपापर्यंत आपल्याला नेणार नाही. तिथं जायचं असेल तर शब्द सुद्धा टाकून द्यावा लागेल. हा महत्वाचा विचार आहे. शब्दांच्या पलीकडे ते तत्व आहे. म्हणून त्या परमतत्वाला जाणण्याकरिता अट्टहास सगळ्या लोकांचा असतो. त्याचा उलगडा झाला पाहिजे. तो उलगडा पण शब्दांनीच होतो. सरळ सरळ शब्दांनी सांगितलं जातं, काही ठिकाणी कूट शब्दांनी सांगितलं. काला मला का अभंग ऐकायला, आरीवरी आर रे. आर म्हणजे एक आर म्हणजे सच्चिदानंद घन ब्रह्म, आणि दुसरी आर म्हणजे त्यांनी त्याच्यावर आध्यस्त प्रतीला आली प्रकृती. आरीवरी आर रे. ते चाक भोवत राहत. या सगळ्या गोष्टी त्यांनी अशा पद्धतीने पाहायला मिळतात. हे शब्दानं होऊ शकतं. म्हणून कूट त्यांनी असणारे शब्द सुद्धा आपल्याला त्यांनी बोध प्राप्त करून देतात, पण शब्द तिथपर्यंत येत नाही, पडून राहतात आणि स्वरूपामध्ये तुम्हाला प्रवेश करावा लागतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून शब्दाचा बाजार भरवता येईल आणि त्या माध्यमातून बरंच काही शिकता ऐकता येईल, पण तुझ्या त्या सगुण रूपामध्ये जे प्रेम आहे ना, ते जगात कशातच मिळणार नाही. मला ते सगुणच रूप पाहिजे. मग मात्र त्यांनी वारी झाली. फार छंद लागला. म्हातारपण त्यांनी आलं होतं, चालताच येत नव्हतं, तरी वारी बंद करावीशी वाटत नव्हती. मग भगवंतानंच विचार केला की आता असं ऐकणारच नाही, आपणच गेलं पाहिजे. कशा पद्धतीने जावं? म्हणून त्यांनी भगवंतानं स्वप्नात येऊन सांगितलं, विश्वंभर बुवा तुम्ही आता पंढरीच्या वारीला येऊ नका.
मी स्वतःच तुम्हाला भेटण्याकरिता तुमच्या देहू गावाला येतो. फार आनंद झाला. कुठे येणार आहेस देवा, लवकर सांग. स्वप्न पडले आणि स्वप्नात संवाद सुरू झाला. कुठे येणार आहेस देवा? सांगितलं मी आमराईत येणार आहे. आमराई नावाचं ठिकाण आहे देहू गावामध्ये. तुमच्या गावात पण आहे आमराई आहे ना, पण देहू गावामध्ये आमराई नावाचं ठिकाण. आंब्याची वृक्ष आहेत. आमराईमध्ये मी येणार आहे. देवा तू कसा मला सापडशील, कुठं मला भेटशील, मी कसं तुला ओळखायचं? म्हणे जा, जिथं त्याने दाट आंब्याचे झाड आहेत तिथं तुला बुक्क्याचा सुगंध येईल. जिथं बुक्क्याचा सुगंध येतो तिथं उकरायला सुरुवात कर. तुला माझ्या मूर्ती सापडतील. मग त्या मूर्ती तुला जिथं स्थापन करायच्या तिथं स्थापन कर आणि तुला मनसोक्त भक्ती करता येईल. याच्याकरिता मी स्वतःच तुझ्याकडे येतोय. गेले घाईघाईनं खरोखर त्या आमराईमध्ये लोकांना सांगायला लागले, चला देव येणार आहे, चला देव भेटणार आहे, चला आमराईत देव आलेला आहे. आता हे जास्त भगवत भक्त झाले कारण लोक त्यांना वेड्यात काढत होते. ते म्हणले हा बावळट आहे. आणि खरंच जास्त भक्ती करणारे लोक बावळटच म्हणतात, कारण लोक फार हुशार झालेले असतात. जास्त हुशार लोक चांगल्या परमार्थ करणाऱ्या माणसाला कायमच बावळट म्हणत आले. आणि त्याचं बी धोरण तेच असतं. त्याला वाटतं लोकांनी मला बावळटच म्हणावं. तो महिमे माझे दडे दडून राहतो की नाही. त्याला ते चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी जगा माझे. त्यालाही वाटतं नकोच लोकांनी मला ओळखायला, म्हणून त्यांनी कीर्ती वाढू नये म्हणून त्याला असं वाटतं दडावं. ते भोळे भाबडेच होते आणि लोक त्यांना बावळट समजत होते. ते म्हणले बघा हा म्हणतो देव आला, हा देव भोळा. काही लोक खरोखर श्रद्धेनं पाहत होते. म्हणले खरंच याला साक्षात्कार झाला असेल, आला असेल देव, बघायला तरी चला. काही श्रद्धेनं पाहण्याकरिता आले आणि काही फजिती कशी होते ते पाहण्याकरिता आले. असं होतच असतं महाराज. चांगल्या चांगल्या उपक्रमांमध्ये सुद्धा दोन प्रकारचे लोक येतात. काही लोकांनी अट्टहास करून जर एखादा उपक्रम सुरू केला तर तो उपक्रम चांगल्या भावनेनं श्रद्धेनं त्याच्या सहभागी होणारे ते त्यांनी महाराज त्याचा आनंद घेण्याकरिता येतात. आणि काही बघे असतात, ते बघायलाच आलेले असतात यांची कशी फजिती होते. फजिती पाहणारे सुद्धा समाजामध्ये असतात. मग ते फजिती पाहणारे पण आले महाराज आणि गेले. आणि खरोखर चमत्कार झाला. त्या आमराईमध्ये त्यांनी महाराज बुक्क्याचा सुगंध यायला लागला. सुगंध यायला लागलं की लगेच त्यांनी काही शस्त्र घेतले, टिकाऊ खोरं, आणि खांदायचा विचार होता. आकाशवाणी झाली, खांदू नका, हाताने उकरा. ती सगळ्यांनी ऐकली. मात्र मग हाताने उकरायला सुरुवात केली. आणि जसंच हाताने उकरायला सुरुवात केली असं त्यांनी महाराज प्रत्यक्ष पांडुरंग रुक्मिणीच्या मूर्ती तिथं सापडल्या. महाराज भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. रुक्मिणी रमण भगवान भगवती रुक्मिणी सहित प्रत्यक्ष प्रगट झाला. जय जयकार सर्व लोकांनी त्यांनी केला. कुंडली खबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. रुक्माई सहित पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. आनंद विभोर झाले महाराज. विश्वंभर बुवा सगळा परिवार आनंदी झाला. पांडुरंगाची गोड असणारी मूर्ती, रुक्माईची मूर्ती प्रत्यक्ष प्राप्त झाली. तो लक्ष्मीपतीच त्यांनी महाराज अशा पद्धतीने प्रगट झाला. तो सीतापती राघवच जणू काय आपल्या समोर लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंदा. राधा गोविंदा रुक्माई बानु पांडुरंगा. ओ राधा गोविंदा रुक्माई पांडुरंगा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवर राधा गोविंदा. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवर राधा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. सीतापती रघुवर राधा
राधा गोविंदा लक्ष्मी सारंगर सीतापती रघुवीर राधा गोविंदा राधा गोविंदा रुक्माई पांडुरंगा ओ राधा गोविंदा रखुमाई 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 पांडुरंगा लक्ष्मी सारंगर सीतापती रघुवीर राधा गोविंदा लक्ष्मी सारंगर सीतापती रघुवीर राधा गोविंदा राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा लक्ष्मी शारंधर सीतापती रघुबर राधा गोविंदा राधा गोविंदा रखुमाई पांडुरंगा. रखुमाई पांडुरंग प्रत्यक्ष प्रगट झाला. सर्वजण त्यांनी भगवंताचं भजन करून आनंदानं नाचू लागले. विश्वंभर बुवांनी दोन्ही मूर्त्या आपल्या हातामध्ये घेतल्या आणि घाईघाईनं त्यांनी आपल्या घरापर्यंत अशा पद्धतीने आले. देवाकरिता सुंदर असणारं स्थान तयार केलं. त्याच्यावर रुक्मिणी पांडुरंगाच्या मूर्तींची स्थापना केली आणि अखंड त्यांनी महाराज भगवंताची सेवा चिंतन करत राहिले. भगवान प्रगट झाले. भगवंतानं सांगितले, पहा मी माझं पंढरपूर सोडून तुमच्याकरिता देहू गावात आलेलो आहे. तुम्हाला काय पाहिजे सांगा. त्यांनी वरदान मागून घेतलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. वरदान मागितलं विश्वंभर बुवांनी आमाईने. देवा तू आमच्या घरी त्यांनी आलास. आमची विनंती एवढीच आहे की तू अखंड याच आमच्या परिवारामध्ये राहा आणि आमच्या संपूर्ण त्यांनी पुढच्या पिढ्यांना तुझी सेवा घडू दे. पुढची जी पिढी आहे आमच्या कुळात जेवढे जन्माला येतील त्या सगळ्यांना तुझी सेवा घडू दे. वचन दे तू इथंच थांबशील. मग भगवंतानं विश्वंभर बुवांना वचन दिलं की मी इथंच थांबेन. म्हणून वचन देऊन बांधून देव तिथं उभा केला. म्हणजे त्यांनी वचनात बांधला आणि उभा केला. तो उभा राहिला. कर्मधर्म संयोगानं पुढे जाऊन विश्वंभर बुवा आमाई त्यांनी भगवंताची सेवा करत असताना त्यांची जी मुलं आहेत हरी आणि मुकुंद दोघे जण त्यांचे विवाह झाले. ते विवाह त्यांनी झाल्यानंतर ते त्यांनी उद्योग पाणी पाहत असताना एका सैन्यात भरती झाले. दोघे सैन्यात भरती झाले आणि ते सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांच्या मातेपित्यांनाही म्हणू लागले की तुम्ही पण आमच्या बरोबर देहूगाव सोडून दुसरीकडे त्यांनी चला. आता त्यांनी जाणं शक्य नव्हतं. मुलं मात्र निघून गेले. कर्मधर्म संयोगानं विश्वंभर बुवा थकले. वय जास्त झालेलं होतं आणि मग मात्र त्यांना देवाज्ञा झाली. भगवंतानं कृपा केली. अंतकाल समयाला भगवान त्यांच्याजवळ प्रत्यक्ष प्रगट होता. ते ऋणवैपण देखुनी अंगी मी आपल्याच उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. तनुत्याग म्हणजे शरीर सोडत असताना भक्तानं शरीर सोडताना देव त्याची सेवा करतो. म्हणून भगवंतानं स्वतः विश्वंभर बुवांची अशा पद्धतीने सेवा केली आणि मग त्यांना परमगती प्राप्त झाली. आमाई राहिली. मुलं मात्र निघून गेले. आमाई त्यांनी भगवंताची सेवा करत होती. तिला एक दिवशी स्वप्न पडलं आणि स्वप्नात देवानं सांगितलं, हे बघ आमाई मी तुझ्याकरता तुमच्याकरता इथं आलेलो आहे आणि तुझे मुलं इथून निघून गेलेले आहेत. त्या मुलांना इथं बऱ्या बोलानं बोलव. जर नाही बोलवलं तर माझा कोप होईल तुमच्यावर. देवानं स्वप्नात येऊन सांग. आता देव कोणावर कोपतो काय हो, पण देवाला इल्लाच करायची होती. का तर तुम्ही मला इथं शब्द देऊन आणलं आणि तुम्ही गाव सोडून निघून जाणार. म्हणजे आपल्या घरी पाहुणे आले ना आपण म्हणणार तुम्ही आलेत आता थांबा 2-4 दिवस मी जरा दुसऱ्या पाहुण्याकडे जाऊन येतो. असं जमल का आपल्या घरी पाहुणे आले आपण दुसरीकडे गेलो. म्हणून त्याने मी तुमच्याकरता आलेलो आहे तुम्ही दुसरीकडे जाणं योग्य नाही म्हणून तुझ्या मुलांना समजून सांग असं सांगितलं होतं महाराज. पण तरी सुद्धा मुलांनी ऐकलं नाही आणि खरंच भगवंताचा कोप झाला. ज्या सैन्यामध्ये त्यांनी महाराज ते भरती झाले होते कर्मधर्म संयोगानं शत्रूचं आक्रमण झालं आणि त्या आक्रमणामध्ये युद्ध झालं आणि या युद्धामध्ये त्यांनी महाराज ते दोघेही मारले गेले. मारले गेल्यानंतर त्यांनी महाराज जो मुकुंद आहे त्याची पत्नी त्याच्याबरोबर सती गेली. मुकुंदाची पत्नी सती गेली आणि हरीची पत्नी गर्भवती होती.
ती गर्भवती आहे म्हणून तिला सती जाता आलं नाही. हा. ती तिच्या माहेरी निघून गेली. आता आमाई एकटीच राहिली. तिला कळालं की भगवंताचा कोप झाला आणि मुलं मारले गेले. अशा पद्धतीने देवाच्या समोर गेले, रडू लागले, देवा मी तुझी सेवा करते. ती सेवा करत राहिली कर्मधर्म संयोगानं. आमाई पण थकली. आता मात्र चित्र बदललं. आजपर्यंत आमाई देवाची सेवा करत होती, आता देव स्वतः आमाईची सेवा करायला आला. काय भाग्यवान असेल नाही का? जगाचा मालक त्यांनी महाराज प्रत्यक्ष एकटा नाही आला, रुक्माई सहित एक जोडीच आली महाराज. अशी त्यांनी भटकंती करणारी जणू काही जोडी आहे. आम्हाला काही आश्रय नाही आणि थोडासा आश्रय द्या असं म्हणून पांडुरंग रुक्मिणीच आमाईच्या घरी आली. रुक्मिणीनं तिची साडी चोळीत व्हावी, तिच्या वेण्या घालाव्यात, स्वयंपाक करावा आणि पांडुरंगानं स्वतः आमाईची सेवा करावी. तिच्या लक्षात आलं हे सगळं की हा कोण आहे? हा पांडुरंगच आहे. म्हणून कर्मधर्म संयोगाने त्या शत्रूच्या भीतीनं त्यांनी महाराज सगळी दानादिन सगळ्यांची झाली होती. आणि तिची जी हरीची असणारी पत्नी, तिची जी सून प्रसूती करता त्यांनी माहेरी गेलेली आहे, ती प्रसूत झाली. ती प्रसूत झाल्यानंतर तिला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. मुलगा झाला महाराज. सात्विक परिवार आहे. मुलाचं नाव ठेवलं विठ्ठल. विठ्ठल नाव ठेवलं. असा विठ्ठल नावाचा पुत्र झाला. मग आपल्या मुलाला घेऊन ती अशा पद्धतीने पुन्हा देहू गावामध्ये आली. त्यानंतर त्यांनी आमाईचा मृत्यू झाला आणि आमाईची सून आता विठ्ठलाला घेऊन तिथं राहते. विठ्ठलही त्याने मोठा झाला. त्याला भगवंताच्या भक्तीचा छंद त्याने लागला. भगवंताची भक्ती करत राहिला. कालांतरानं तोही मोठा झाला. त्याचा विवाह झाला. त्याने त्यांनी महाराज पुढे जाऊन विठ्ठल भक्तीचा छंद अंतकरणात घेऊन आपल्या पुढच्या पिढीला तो वारसा दिला. विठ्ठलला पुत्र झाला पदाजी. या पदाजीचा त्यांनी पुढे जाऊन संसार झाला. त्याला पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं शंकर. शंकराला पुत्र झाला, त्याचं नाव ठेवलं कान्हया. आणि कान्हया त्यांनी मोठा झाला आणि कान्हयाला त्यांनी पुत्र झालं, त्याचं नाव ठेवलं बोलोबा. आता माझ्याकडे या सगळ्यांच्या चरित्राचे त्यांनी लांबलचक वर्णन आहेत. ज्यावेळेला हा विठ्ठल त्यांनी अशा पद्धतीने मोठा झाला ना, त्याची आई त्याला म्हणत होती, हे बघ, ही पांडुरंगाची भक्ती आपल्या परंपरेने प्राप्त झालेली आहे. तू पांडुरंगाची भक्ती कर, तुम्हाला अजिबात नाही करणार. म्हणे का बरं? या पांडुरंगामुळेच माझा बाप युद्धात मारला गेला म्हणला. हा, हातामध्ये त्यांनी म्हणतात विळा घेतला, धारधार शस्त्र हातात घेतलं आणि पांडुरंगाच्या अंगावर तो धावून गेला महाराज मारण्याकरता. तू माझ्या बापाला मारलंस, तुला सवय आहे भक्तांचे बाप मारायची. अरे देव प्रगट झाला. म्हणे काय चुकलं माझं? म्हणे प्रल्हादाने तुझी भक्ती केली, तू त्याच्या बापाला मारून टाकलंस. जसं त्याच्या बापाला मारलं तसं त्याने माझ्या वडिलांनी सुद्धा काय तुला कमी केलं होतं? तू माझ्या वडिलांना मारून टाकलं. माझ्या आजीच्या स्वप्नात आलास, तुझा कोप होणार आहे, तू त्यांनी असं करणार आहे आधी सांगितलं होतं, तुझ्यामुळेच माझा बाप मारला गेला. तुला मारल्याशिवाय राहत नाही. मला हातात शस्त्र घेऊन देवाच्या अंगावर धावून गेला. एका कल्पामध्ये प्रल्हाद पण धावून गेला होता. आम्ही काल्याचं कीर्तन केलं एका ठिकाणी आणि समोर ते कृष्ण नामदास महाराज बसले होते, इस्कॉन संस्थेचे होते. सगळं कीर्तन त्याने ऐकलं फार श्रद्धेनं. आता वयस्कर होते. आता आपला सवय महात्मे दिसलं की त्यांच्या समोर जाऊन नतमस्तक व्हायचं, फार प्रेमाने बोलायचं, नुसतं बसून राहायचं, काही बोलायचं नाही जास्त. ते सांगतात मग आपण ऐकायचं. आता आज बाबा आलेले दिसत नाहीत. हा, नाही तर कधी बाबांना भेटायला गेलो की आम्ही जाऊन बसू, नुसतं जाऊन बसायचं. मग ते फार छान सांगतात महाराज, त्यांचं ऐकत राहायचं. ते ऐकून नवीन नवीन त्यांनी भाग श्रवण करायला मिळतात. जे कधीच ऐकलं नाही ते मुद्दे डोळ्यासमोर येतात आणि फार छान वाटतं महाराज ऐकायला. असं ते कृष्ण नामदास महाराजांच्या समोर गेलो, नमस्कार केला. म्हणलं महाराज कालाचं कीर्तन तुम्ही ऐकलं, काही चुकलं वगैरे असलं तर क्षमा करा. ते म्हणले अशा चुका परत परत करीत जा. हो, अशा परत परत करीत जा म्हणल्यावर मी असं काय चुकलंय? मग आणखी शालीनतेने म्हणलं महाराज काय चुकलं सांगा तरी. ते म्हणले तुम्ही कृष्ण चरित्र सांगितलं, पण भगवान श्रीकृष्ण परमात्मेने वेगवेगळ्या कल्पांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं चरित्र केलं, ते तुम्ही सगळं एकत्र करून सांगितलं. त्याच्याकरिता मला दृष्टांत दिला त्यांनी. म्हणे नरसिंह भगवान प्रगट झाले. एका युगामध्ये नरसिंह भगवान प्रगट झालेले असताना प्रल्हाद त्या हिरण्यकश्यपूला मारलं म्हणून हातात तलवार घेऊन देवाच्या अंगावर धावून गेला. माझ्या बापाला का मारलं सांग? एका युगामध्ये भगवान प्रगट झाला आणि प्रल्हादानं त्याच्या समोर दंडवत घातलं.
एका युगामध्ये दगडाचा खांब फोडून आला असं सांगितलं. एका युगात तुकोबराय म्हणतात शुष्क काष्टी गुरुगुरी लाज हरी न धरता. एका ठिकाणी लाकडाचा खांब सांगितलं. मग आता दगडाचा खरा समजायचा का लाकडाचा खरा समजायचा? अनेक अवतार भगवान धारण करतो, अनेक युगांमध्ये अवतार धारण करतो. थोड्या थोड्या फरकाने या लीला होत असतात. मग त्याच्यात वाद घालण्याचं काय? त्याच्याहून काय मोक्ष आडून पडला? सरळ सरळ गोष्ट आहे. ते नाही कळलं म्हणजे ते जर नाही कळलं तर मुक्तच होणार नाही, असा काही नियम आहे का? म्हणून असं होत असतं. या विठ्ठलानं त्यांनी महाराज पांडुरंगावर शस्त्र उगारलं, म्हणला मारतोस तुला माझा बाप मारून टाकला. भगवान त्यांनी प्रगट झाला, त्याला हृदयाला लावलं, त्याच्या मस्तकावरून हात फिरवला आणि जगाच्या मालकानं प्रत्यक्ष दर्शन दिलं म्हणून शांत झाला. आणि तोच भक्तीचा छंद जो विश्वंभर बुवांच्या मनामध्ये होता तो विठ्ठलामध्ये म्हणजे त्यांच्या नातवामध्ये त्यांनी प्रत्यक्ष पाहायला मिळाला. विश्वंभर बुवांनी जशी पंढरपूरची वारी केली तशी या विठ्ठलापासून सगळेच पंढरपूरची वारी करत होते महाराज. या विठ्ठलानं जन्मभर पंढरपूरची वारी केली, त्याचा पुत्र झाला पदाजी. त्यानं जन्मभर पंढरपूरची वारी केली, त्याचा पुत्र झाला शंकर. या शंकरानं जन्मभर पंढरपूरची वारी केली, त्याचा पुत्र झाला कान्हया. या कान्हयानं जन्मभर पंढरपूरची वारी केली, त्याला पुत्र झाला बोलोबा. हा बोलोबा पण फार श्रेष्ठ भगवत भक्त आहे महाराज. ही भगवत भक्तांचीच परंपरा आहे. असा परिवार त्यांनी व्हावा महाराज की भगवंताला विनंती करे, देवा माझ्या कुळामध्ये तुझे भक्त जन्माला येऊ दे. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. म्हणजे कुळामध्ये सात्विक कन्या पुत्र जन्माला आले पाहिजे. आता एखाद्याच्या कुळात सात्विक झाले तरी लोकांना वाटतं ते सात्विकने डिस्को झालं पाहिजे. हा, ते पोरगा जरी देवळात जात असलं तरी शहाणे समजून सांगतात त्याला, अरे तुझं काय वय देवळात जायचं, तू काय देवदेव करतोस, असं समजून सांगतात महाराज दीडशहाने. म्हणून ते संस्कारित संतती जन्माला येण्याकरिता सुद्धा फार भाग्य असावं लागतं. तरुण वयात ज्याला परमार्थ करण्याचा भाव अंतःकरणात निर्माण होत असेल त्याच्यासारखा भाग्यवान कोण आहे महाराज दुसरा? म्हणून फार कमी वयामध्ये बोलोबांना भगवंताच्या भक्तीचा छंद लागला. अखंड भगवंताची भक्ती करत राहिले, निस्वार्थपणे भगवंताची भक्ती करतात बोलोबा. आणि पुढे जाऊन मात्या पित्यांनी त्यांचा विवाह करून दिला. त्यांच्या पत्नीचं नाव आहे कनकाई. कनकाई, बोलोबा आणि कनकाई हे दोघे जण त्यांनी विशेष भगवंताची भक्ती करणारे आहेत. जसे विश्वंभर बुवा आणि आमाई या दोघांनी त्यांनी एक छंद होऊन समरस होऊन भगवंताची भक्ती केली. पण भगवंतानं पण त्यांची सेवा केली. भगवान प्रत्यक्ष त्यांना दर्शन देण्याकरिता वेळोवेळी प्रत्यक्ष प्रगट झाला. त्यांची सेवा केली भगवंतानं स्वतः. तशी एवढी कुळामध्ये त्यांनी भक्ती चालत आलेली आहे, त्याचं पण ऋण आहे ना देवावर. एवढ्या लोकांनी भगवंताची भक्ती केली, काही मागितलं नाही महाराज. परंपरेची उपासना फार महत्वाची असते महाराज. कुळाचाराची उपासना फार महत्वाची असते. माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. ही वडिलोपार्जित असणारी सेवा आहे, ही परंपरेची असणारी सेवा आहे. आजही काही परंपरा वडिलोपार्जित चालू आहेत महाराज. पूजनीय वंदनीय श्री धुंडा महाराज यांची परंपरा वडिलोपार्जित आज चालू असणारी परंपरा आहे. त्यांच्या परंपरेमध्ये गुंडा महाराज फार श्रेष्ठ महापुरुष होऊन गेले, मूळ पुरुष आहेत त्यांचे. आजही त्यांचा मान आहे पंढरपूरमध्ये. त्यांचं जे चक्री भजन असतं ना पांडुरंगाच्या समोर, ते चक्री भजन होतं महाराज. पायामध्ये घोंगरं बांधले जातात, हातामध्ये ती टिमकी घेतली जाते. काय त्याला अजून एक नाव खंजिरी. ती अशी खंजिरी त्यांनी वाजवतात, टिमकी वाजवतात. आणि मग ते छोटासा विना हातात घेऊन त्यांनी महाराज ते चक्री भजन अशा पद्धतीने करतात. काही गोड असणारं भजन पाहतच राहावं असं वाटतं. आजही शेखर महाराज करतात, चैतन्य महाराज करतात, कधीतरी पाहायला मिळतं महाराज ते. आणि पांडुरंगाच्या समोर करतात. ज्याची त्याची पद्धत आहे, ज्याचा त्याचा रिवाज आहे महाराज. आवसेकरांची परंपरा सुद्धा अशीच आहे. ते हिरवा फेटा बांधतात आणि हिरवा फेटा बांधून त्यांनी पांडुरंगाच्या समोर त्यांचं सुद्धा भजन असतंय, नियमाचं भजन असतं महाराज. काल परवा चिंचोली नावाचं गाव आहे पारनेरच्या जवळ, तिथं 2-3 दिवस त्यांनी कृष्णकथा सांगायचा योग आला. आणि ती कृष्णकथा का सांगितली तर तिथं पूजनीय वंदनीय आदरणीय श्री प्रसाद महाराज येणार होते, आमळनेरकर. त्यांची दिंडी त्यांनी पायी, दिंडी किती दिवसाची असली पाहिजे? 15 दिवस 20 दिवस आहे की नाही.
आंबळनेरवरून पंढरपूरला जायचं, महिनाभर चालायचं. आणि पंढरपुरात आल्यानंतर 4 महिने पंढरपुरात राहायचं. किती महिने झाले आता? 5 महिने झाले. चातुर्मास पंढरपुरातला झाला की पंढरपूरची वारी आटोपल्यावर परत पायी निघायचं आणि आळंदीला यायचं. आणि आळंदीमध्ये येऊन पुन्हा पायी निघायचं आणि आंबळनेरला जायचं. म्हणजे 6 महिन्याची तर दिंडीच असते महाराज. 6 महिने घरदार सोडून त्यांनी राहायचं, तिकडे जायचंच नाही परत संस्थानला. अशी महाराज त्यांची दिंडी, ही परंपरेची दिंडी. सखाराम महाराज, सखाराम महाराजांचंच आंबळनेर म्हणतात. अशी ती सखाराम महाराजांची परंपरा प्रसाद महाराजांनी स्वतः मला सांगितलं. त्यांचं चरित्र सगळं दाखवलं. त्यांची सगळी फार वेळ, अर्धा पाऊण तास ते सगळं सांगत होते. ती पांडुरंगाची मूर्ती दाखवली महाराज प्रत्यक्ष. त्या मूर्तीला पाठीमागच्या बाजूने एक चक्र आहे, श्रीचक्र. त्याच्या चरणाजवळ विशेष असणारी लक्षणं पाहायला मिळाली. आणि देवानं स्वतः ती मूर्ती त्यांनी अशा पद्धतीने दिली. आणि ती त्यांची पारंपरिक उपासना ठरली. जिथं पारंपरिक उपासना आहे तिथं परमात्मा विशेष रूपानं अशा. आपली सुद्धा पारंपरिक उपासना आपण करू शकतो. आद्य शंकराचार्य, आपण शंकराचार्यांचा महिमा जगाच्या समोर सांगतो. अरे 2500 वर्षापूर्वी भगवंताचं स्तवन त्यांनी केलं. महायोग पिठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्र, हे सगळं आपण म्हणतोच की महाराज. त्यांनी जी लक्षणं देवाची सांगितली, त्याची उपासना कशी केली जाते ते सांगितले, त्याची उपासना कोण करतो हे सांगितलं, तो का आला हे सांगितलं. या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज सांगितल्या. त्यांनी सुद्धा उपासना केली. विशेष गोष्ट सांगतो, आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांची माता, तिचं नाव त्यांनी आर्यंबा देवी होतं. ही आर्यंबा देवी ज्यावेळेला तिचे प्राणोत्क्रमण व्हायचं होतं त्यावेळेस शंकराचार्यांनी वचन दिलं होतं, तू माझं ज्या वेळेला स्मरण करशील मी वायुवेगाने येईल. तिचा अंतकाळ जवळ आला. शंकराचार्यांचं तिनं स्मरण केलं, ते प्रत्यक्ष प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर त्याने विचारलं, आई तुला कोणत्या देवाचं दर्शन करून देऊ मला सांग. ती पांडुरंगाची भक्त होती. तिने सांगितलं मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. आणि शंकराचार्यांनी पांडुरंगाचं स्तवन करताच पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष त्यांच्या आई करता प्रगट झाला आणि आईला परमगती प्राप्त करून दिली. पांडुरंगाची उपासना करणारा परिवार होता. आणि ते पायी चालत चालत पंढरपूरला आले होते. वारकरी नाहीत काय महाराज ते? हा महत्वाचा विचार आहे. म्हणून बरेच लोकांना असं वाटतं की हे यांचं नवीनच काय. नवीन कशाचं आहे? तुम्ही झाकून टाकलं होतं, फक्त आम्ही उघडं केलंय. हा, तुम्ही आतापर्यंत ते झाकून टाकलं होतं, आम्ही फक्त उघडं करायचं काम करतो, नवीन नाही स्थापन करायचं. नाथ महाराजांनी सांगितलं होतं नवीन फड तयार करीत नाही, नवीन त्यांनी त्याचं काय काय मठ तयार करीत नाही. मला नवीन मठ तयार करायचं नाही, फड तयार करायचं नाही. जो जुना आहे तो फक्त लोकांच्या समोर दाखवायचा आहे. आज त्यातला भाव आहे. लोक कशावर नाही भांडणं करतात, मार गंधावून भांडणं करतात. असाच आडवास लावला, उभास लावला, असंच केलं तसंच. तिथं भांडणा ते पायात चाळ बांधून नाचतात देवाच्या समोर. हे काय कोणत्या संप्रदायातल्या अभंगात आहे सांगा? पायात चाळ घेऊन नाचायचं. ते हिरव्या रंगाचा फेटा बांधतात. जा त्यांना म्हणा, हा हे संप्रदायाच्या नियमात बसत नाही, हिरवे फेटे बांधायचे नाही. अरे त्यांची परंपरा आहे बाबा, ती परंपरा ते त्या पद्धतीने चालवतात. ही पारंपरिक उपासना फार महत्वाची आहे. पण आपल्याला सुद्धा पारंपरिक उपासना त्यांनी प्राप्त व्हावी. आणि ती त्यांनी महाराज 2 प्रकारानं प्राप्त. 2 वंश असतात, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. एक असतो बिंदू वंश आणि दुसरा असतो नाद वंश. बिंदू वंश म्हणजे मास वंश, आपल्या वडिलांपासून चालत आलेला वंश. आणि नाद वंश म्हणजे आपल्या गुरूंपासून चालत आलेलं वंश. असे 2 वंश असतात. म्हणजे गुरु परंपरेने परंपरा प्राप्त होते आणि वडिलांकडून पण परंपरा प्राप्त होते. आता ही परंपरा अशी आहे की जी त्यांनी महाराज दोन्ही एकत्र झालेले आहेत. ही वडिलांपासूनही चालत आलेली आहे आणि तेच एकमेकाचे गुरु आणि शिष्य आहेत. त्यांच्याकडूनच पांडुरंगाच्या भक्तीचं लोण पुढे चालत आलेलं आहे. म्हणजे दोन्ही परंपरा एक झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने वडिलोपार्जित ही भगवंताच्या भक्तीची, पांडुरंगाच्या भक्तीची परंपरा त्यांनी अविरतपणे पुढे ढकललेली आहे. आणि ती बोलोबांपर्यंत अशा पद्धतीने येऊन ठेपली. बोलोबा त्यांनी महाराज भगवंताची भक्ती करतायत. कनकाईची त्यांना साथ मिळालेली आहे. पत्नीची साथ मिळाल्याशिवाय मनुष्य परमार्थ करू शकत नाही. ग्रस्ताश्रमी मनुष्य. एक तर फार चांगली बायको असावी, नाही तर फारच कर्कश असावी. फार चांगली असली तर परमार्थाला साह्य तरी करेल, आणि कर्कश असली तर तिच्या भेनं घरदार सोडून देवधर्म तरी करेल. हा महत्वाचा विचार आहे. काही लोक त्याने खरंच ना, घरात गेलं की काय मस्त तोंड टाकायचं, गेलं की लगेच ताबडतोब भसकायचं, तरी आमकं तरी म्हणायचं, तमकं तरी म्हणायचं. मग लोक कंटाळून जातात महाराज. ते
घरी जावंसच वाटत नाही. घराचा मालक घराच्या बाहेर गेल्यानंतर त्याला आदरानं घरी येण्याची इच्छा झाली पाहिजे, असं बाईनं वागलं पाहिजे. की नवऱ्याला घरी जायला समाधान वाटलं पाहिजे की चला लवकर घरी, बायको वाट पाहत असेल. आणि बायको जर काय मस्त तोंड टाकणारे असले तर त्याला असं वाटत असेल जाऊच नाही, इकडंच बरं फार छान आहे इकडं वातावरण, हा इकडं थांबावं 4-6 दिवस, अजून वारी त्यांनी 15 दिवसाची 20 दिवसाची व्हावी, असं होण्याची दाट शक्यता आहे. पण 2 प्रकारच्या बायका असतात. तुकोबाराय म्हणतात बरे झाले देवा बाईल कर्कशा. अशी त्यांनी महाराज कर्कश बायको असली तरी परमार्थ करणाऱ्या माणसाला बरं झालं म्हणण्याची वेळ असते. असो, कणकाई मात्र चांगली होती, कर्कश नव्हती. आणि का कर्कश असावं? देवानं चांगलं तोंड दिलेलं आहे, चांगलं बोलावं, चांगलं वागावं. उगाच त्यांनी महाराज कर्कशपणा करून, एखाद्याचा अपमान करून, एखाद्यावर तोंड टाकून, कोणाचा तरी पान उतारा करून काय मिळणार आहे? चांगलं बोलावं. हे फक्त बायकांकरताच सांगतो असं नाही, सगळ्यांनी चांगलं बोलावं. चांगलं बोललं की भगवान रिचतो महाराज. वाणीचे दोष असतात ना, आटू वेगू विंदानू, अनेक प्रकारचे दोष वाणीचे सांगितले. सज्जनाने हे सगळेचे सगळे दोष वाळीत टाकलेले आहेत, त्याने वाळलेलेच आहेत महाराज ते दोष. म्हणून तर परमात्मा त्याच्यावर प्रसन्न होतो. मितले आणि रसाळ, काय शब्द जैसे कल्लोळ अमृत साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून त्यांनी साच असावं, मवाळ असावं, मितलं थोडं असावं, असं गोड त्यांनी बोलावं. त्यानं भगवान बोलू ऐसे बोल, जेने बोले विठ्ठल डोलायला लागेल असे त्यांनी बोल आपण बोललं पाहिजे. पण कर्कश त्यांनी नसावं. कणकाई त्यांनी फार चांगली आहे. दोघे पती पत्नी त्यांनी महाराज भगवंताचा छंद लागलेला आहे आणि वारीची परंपरा चालू केलेली आहे. दरवर्षी नित्य नेमानं पंढरीची वारी करायची. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि न करी तीर्थव्रत. बाकीचे तीर्थव्रत करायची काय आवश्यकता नाही. पंढरपूरची वारी हेच आपलं सर्वस्व. नेमे जाय पंढरीसे नेमे जाय पंढरीसे नेमे जाय पंढरीसी नेमे जाय पंढरीसी चुकोने देवारीसे चुकोने देवारीसे नेमे जाय पंढरीसे नेमे जाय पंढरीसे नेमे जाय पंढरीसी नेमे जाय पंढरीसी. नेमानं पंढरपूरला त्यांनी महाराज जावं, ती वारी चुकू देऊ नये असे नित्य नेमानं त्यांनी महाराज बोलोबा पांडुरंगाची वारी करतायत. पंढरपूरची वारी श्रद्धेनं त्यांनी पंढरीला जावं. मजल दर मजल करत त्यांनी पंढरपूरची वारी करावी. दोघाही पती पत्नीनी बरोबर वारी करावी. असे जोडीने वारी करणारे फार दुर्मिळ आहेत महाराज लोक. तसे एकमेकाला साह्य करून एकाला काढून देतात. तुम्ही जा, मी घरचं पाहतो, तू जा. ती म्हणते मग पुढच्या वर्षी तुम्ही जा, मी घरचं पाहते. असं आदलून बदलून करतात. भाग्यवान आहेत ते सुद्धा, एकमेकाला साह्य करतात, एकाला मोकळं करतात परमार्थ करायला. आपण त्यांनी बाकीचा भार सांभाळतात. पण हे तसे नाही, ते दोन्ही वारीला जातात. पंढरपूरची वारी पायी, दोघेही पती पत्नी वारीला जावं. वारीला पांडुरंगाने त्यांना पाहावं. पांडुरंगाला यांनी पाहून फार विभोर व्हावं. नेत्रांमधून घळघळा अश्रू व्हावेत आणि पांडुरंगाने सुद्धा गहिवरून यावं. बोलोबाकडे पाहून, कणकाईकडे पाहून, आणि देवाने सहज खाली मान घालावी. महाराज देवानं खाली मान घालावी. अरे देव आमच्याकडे पाहून खाली मान घालतो. 24 वाऱ्या केल्या. किती? 24 वाऱ्या झाल्या. 24 वाऱ्या म्हणजे 2 तप झाले. 12 वर्षाचे एक तप म्हणतो ना, असे 2 तप झाले. वारी करतच होते. प्रपंचाची त्यांनी स्थिती जरा चांगली होती. महाजनकीचा व्यवसाय होता महाराज, महाजनकीचा. म्हणून त्यांनी असा चांगला व्यवसाय होता. शेतीवाडी पण चांगली होती. घरी त्यांनी महाराज धान्य चांगलं पिकत होतं. असं चांगलं होतं. या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. पण आता एवढं सगळं चांगलं सांगायचं आणि परत पण म्हणायचं म्हणजे काय हो? त्या पणला काय अर्थ आहे? पण मध्ये बरंच दडलेलं आहे. सगळं चांगलं होतं, फक्त त्यांना संतती अजून प्राप्त झाली नव्हती.
अजून संतती प्राप्त झाली. आता वंश वाढला पाहिजे, संतती प्राप्त व्हावी, याच्याकरता सगळ्यांचा अट्टहास असतो. पण त्यांना भगवंताच्या भक्तीचा छंद लागला होता ना, त्यांना काही अपेक्षा नव्हती कशाची. लोक नावं ठेवणारे ठेवत असतात, बोलणारे बोलत असतात, पण एवढे भगवंताच्या भक्तीमध्ये मस्त झाले होते बोलोबा आणि कनकाई की लोक काय म्हणतात त्याचा विचार त्यांच्या मनामध्ये नव्हताच. त्यांना फक्त एवढंच वाटायचं आपली जी वारी आहे ही वारी अविरतपणे कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे. असे एक दिवशी त्यांनी वारी करता गेले आणि वारीला गेलेले असताना पांडुरंगाच्या समोर नमस्कार केला. नमस्कार केल्याबरोबर भगवंतानं त्यांनी महाराज पाहिलं, दोघेही पती पत्नी वारीला आलेत. उन्हाचा विचार नाही, वाऱ्याचा विचार नाही, कुठं खायला भेटेल त्याचा विचार नाही, पडशी पताक बरोबर घेऊन आणि भगवंताच्या छंदामध्ये त्यांनी पांडुरंग पांडुरंग करत असणारी ही वारी, अशी वारी त्यांनी करत देवासमोर गेले. देवानं हा सगळा विचार त्यांनी केला आणि त्यांचं ते सगळंचे सगळं वैभव पाहून, त्यांची पराकाष्ठा पाहून, त्यांची तपश्चर्या पाहून भगवंताला असं वाटलं की माझ्याकरता फार काय करतायत, आपण सुद्धा यांच्याकरता काहीतरी केलं पाहिजे, यांना काहीतरी दिलं पाहिजे. देवाने विचार केला यांना काहीतरी द्यायचंच. आता देव खाली मान घालून उभा राहिला. बोलोबाने विचारलं, देवा अशी खाली काय पाहतात, का बरं आज खाली पाहतात? म्हणले, बोलोबा तू एवढ्या दिवसापासून माझी वारी करतोस, फार कष्ट सहन करतोस, आजपर्यंत कधीच मला काही मागितलं नाहीस. मला असं वाटतं की तू माझ्याकडे काहीतरी मागावंस. आता देव प्रसन्न झालेला आहे, देव स्वतः बोलायला लागलेला आहे. देव स्वतः म्हणतो मला काहीतरी माग, मग मागावं ना मोकळ्या मनानं काहीतरी. बोलोबा भगवंताकडे पाहायला लागले, म्हणे देवा तुझ्याकडे काही मागण्याकरिता तुझा भक्त झालो काय? तर मागण्याचा धंदा आमचा नाही, आम्ही तर फक्त तुझ्या प्रेमाकरिताच तुझी वारी करतो. तुझं प्रेम अंतकरणात प्रगट झालेलं आहे. माझ्या वाडवडिलांनी वारी केली, वारी कधी चुकवली नाही. ही वारीची परंपरा आमची अविरत असणारी परंपरा आहे. तुझ्याकडे काही मागण्याकरिता वारी. वडिलांची रीत जाणत जाणत सो, वडिलांची रीत जाणत जाणत सो, वडिलांची रीत जाणत जाणत सो, वडिलांची रीत जाणत. काही मागणे हे अमानुषित, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे अमानुषित, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असत. वाडवडिलांची रीत आहे, काही मागायचं नाही, तुझ्याकडे काही मागणार नाही देवा, आणि तू हट्टही करू नकोस मागण्याचा. असं म्हणून बोलोबा दर्शन घेऊन पुढे निघून गेले. कनकाई आली आणि ती पांडुरंगाचं दर्शन घ्यायला लागली. जसं बोलोबांच्या समोर देवानं खाली मान घातली, तसेच कनकाईच्या समोर पण मान घातली महाराज खाली. देवा असं काय करतोस, बघ ना माझ्याकडे खाली का पाहतोस, काय करू म्हणला. एवढी तुम्ही माझी सेवा करत आहात, भक्ती करत आहात, आणि माझ्याकडे काहीच मागत नाही. मला असं वाटतं तुम्ही मला काहीतरी मागितलं पाहिजे. कनकाई, अगं बोलोबा काही मागत नाही, तू तरी काहीतरी माग ना. ती म्हणली, माझ्या मालकानं काही तुझ्याकडे मागितलं नाही, मी काय मागू देवा, मी पण काही मागणार नाही. देवानं हट्टच धरला, आता नाही मग तू मागच काहीतरी. काय मागावं आता, देवा काही मागायचं नाही. देवाला माहित होते यांना संतती नाही, काहीतरी मागतील. देवानं हट्ट धरला म्हणून कनकाईनं भगवंताकडे मागणं मागितलं. महाराज तुम्ही ऐकतात ना सर्वजण, काय मागणं मागितलं ऐका. पुत्र भावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र भावा ऐसा. तुमचा बांधकामानेतून सुटल्यामुळे मला थांबवता आला नाही. पण मला नाही मागितलं पुत्र भाव म्हणून. देव पुन्हा पुन्हा म्हणतोय, काय मागायचं तुला माग ना. तिने सांगितलं, ठीक आहे मग देवा तू माग म्हणतोस ना, एकच वरदान मला दे. माझ्या वंशामध्ये
तुझी वारी पंढरीची वारी अशीच अविरतपणे चालू राहू दे. काय मागितलं? फार श्रेष्ठ मागणं आहे महाराज. माझ्या कुळामध्ये माझ्या वंशामध्ये तुझी पंढरीची वारी अशीच अविरतपणे चालू राहू दे. आता खरं सांगा, मुलगा मागितला का? मुलगा झाल्याशिवाय वारी चालेल का? मुलगा दे म्हणून नाही मागितलं, माझ्या वंशात तुझी वारी चालू दे असं मागितलं. म्हणजेच पर्यायानं मुलगा मागितला. म्हणून त्यांनी महाराज आता देवाच्या लक्षात आलं की ही वारी त्यांनी चालू राहिली पाहिजे. मग वारी चालू ठेवण्याकरिता पुत्र झाला पाहिजे. कणकाई मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुझी ती भाव भक्ती श्रद्धा पाहून त्यांनी तुला वरदान देतो. मी स्वतःच त्यांनी 3 रूप धारण करून तुझ्या घरी प्रत्यक्ष प्रगट होईन आणि मीच तुझी वारी चालवीन असं वरदान त्यांनी अशा पद्धतीनं कणकाईला भगवंतानं देऊन टाकलं महाराज. आणि त्याच्यानंतर एवढ्या दिवसानंतर भगवंताच्या कृपेनं कणकाईला गर्भधारणा झाली. तिला पहिला पुत्र झाला महाराज. जसं आत्री आणि अनुसूया होते आणि त्यांनी फार तपश्चर्या केली म्हणून 3 देव परीक्षा पाहायला आले, ते आपण उद्या ऐकणार आहोत. आणि म्हणून त्यांनी महाराज 3 देवांना यावं लागलं. 3 रूपानं प्रगट झाले, दुर्वासा, दत्त आणि चंद्रमा. 3 देव 3 रूपानं प्रगट झाले होते. तसे इथं त्यांनी महाराज कणकाईची आणि बोलवाची तपश्चर्या पाहून भगवान 3 रूपानं प्रगट होणार आहे. कणकाई गर्भवती झाली, तिला पहिला पुत्र झाला. तो पुत्र म्हणजे प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार आहे महाराज. प्रत्यक्ष भगवान शंकरच प्रगट झाले. वैराग्य संपन्न असणारा त्यांनी पुत्र प्रगट झाला. त्याचं नाव ठेवलं सावबा. थोरला मुलगा झाला, त्याचं नाव सावबा ठेवलं. मुलगा झाल्याचा आनंद त्यांनी महाराज काही वेगळाच असतो. तो काही लपवता आला नाही. भगवंतानं कृपा केली, भगवंताच्या कृपेने पुत्र झाला, फार आनंद झाला. मुलगा झाल्याचा आनंद जेवढा झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आपली वारी पुढे चालणारा याचा झाला. वारी चालवणारा आला याचा आनंद जास्त झाला. हे वारकऱ्याचं लक्षण असंच असतं महाराज. वारीची परंपरा त्यांनी चालत राहावी. माझ्या मुलांनी, माझ्या परिवाराने माझी वारी अशा पद्धतीने पुढे चालवावी. गृहस्थाश्रमी माणसाच्या मनात काय बा, आता संन्याशाला मुलंच नसतात त्याच्यामुळे त्यांना तसा विचार करायचं कामच नाही काय. पण गृहस्थाश्रमी माणसानं तरी हा विचार करावा. असो, काही गृहस्थाश्रमात राहून संन्याशी आहेत, त्यांना मुलं असले काय काय असले काय, त्यांना कोणाशी काय घेणं देणं नाही. ते त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत. त्यांना फक्त देव दिसतो, देव कार्य दिसतं, याच्यापेक्षा वेगळं त्यांना काही कळतच नाही महाराज. मग ते पण संन्याशीच आहेत. हा महत्वाचा विचार आहे. असो, म्हणून मुलगा झाला, फार आनंद झाला. आणि आता सावबाच्या जन्मानं त्यांनी आनंदी झाले होते. आता मात्र शंकर प्रगट झाले आणि 2 वर्षाचा कालावधी लोटला आणि पुन्हा एकदा त्यांनी कणकाई गर्भवती झाली. आता मात्र कणकाईचं तेज काही विशेष पाहायला मिळालं. सर्वजण पाहत होते, अतिशय दैदिप्यमान कणकाई त्यांनी दिसत होती. तिचे 9 मास जसे जसे पूर्ण त्यांनी होऊ लागले, बाळ प्रगट होण्याच्या आधी त्याची लक्षणे प्रगट होतात. कारण ते आईला त्या प्रकारचे डोळे लागतात. हा महत्वाचा विचार आहे. दशरथ राजाच्या 3 राण्या गर्भवती होत्या. धर्मशास्त्र ऐसे पुसावे डोळे. ते डोळे विचारण्याकरिता अशा पद्धतीने दशरथ राजा गेला 3 राण्यांना. त्या कौशल्याच्या महालात गेल्यावर तिला विचारलं, तुला काय डोळे होतात? ती म्हणली, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी. तिचे डोळेच होते महाराज. कैकईच्या महालात गेला, वेगळेच डोळे होते. श्रेष्ठाची धारावे दुरी दिगंतरा, हे की नाही, असे डोळेच होते तिचे. म्हणून त्यांनी बाळाच्या प्रमाणेच आईला त्या डोळे होत असतात. तसे कणकाईच्या अंतकरणामध्ये भगवत भक्तीचा फुलवरा जास्त फुलला होता. तिचं शरीर दैदिप्यमान दिसत होतं. तिचे 9 मास त्यांनी पूर्ण होऊ लागले होते. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान महाविष्णू तिच्या घरी प्रत्यक्ष प्रगट होणार होता. म्हणून अशा अवस्थेतही त्यांनी महाराज पंढरीची वारी मात्र कधी चुकली नाही. काहीच निमित्त त्यांनी करून पंढरीची वारी बुडवली नाही. कायमस्वरूपी पंढरीची वारी चालूच आहे. आणि अशी त्यांनी महाराज कणकाई तिच्या प्रसूतीचा वेळ अशा पद्धतीनं जवळ आलेला आहे. शके 1530 या कालखंडामध्ये आणि वसंत पंचमीचा त्यांनी महाराज अशा पद्धतीचा दिवस आहे. माघ शुद्ध पंचमी अशी वसंत पंचमी.
या वसंत पंचमीच्या दिवशी आणि एका दिव्य असणाऱ्या पुत्राला कणकाईनं त्यांनी अशा पद्धतीने जन्म दिला. तो दिव्य पुत्र जर त्यांनी महाराज कोण असेल तर तो प्रत्यक्ष महाविष्णू आणि श्री संत नामदेव महाराजांचा त्यांनी अवतार झालेला आहे. तो कणकाई आणि बोलोबांच्या घरी अशा पद्धतीने झालेला आहे आणि जगाचा मालक तुकोबरायांच्या रूपानं श्री प्रत्यक्ष संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकोबरायांचं प्राकट्य अशा पद्धतीने झालं. दिव्य असणारा आनंद सर्वांना झाला. चराचर त्यांनी महाराज मोहरले. सगळ्या चराचरामध्ये दिव्यत्व त्यांनी अनुभवाला यायला लागलं. भगवंताच्या प्राकट्यानं जसं होतं तसंच त्यांनी महाराज संतांच्या प्राकट्यानं पण होतं. महाराज या पृथ्वीला आनंद होतो, दिशांना आनंद होतो, कालाला आनंद होतो. तुकोबराय काळामध्ये होते तो काळ काय आनंदित झाला असेल. या पृथ्वीवर त्यांनी तुकोबराय विचारण करत होते, काय तिला समाधान प्राप्त झालं असेल. अरे म्हणतात ज्या शिळेवर तुकोबराय बसत होते त्या भंगार गोळा करणाऱ्याने त्याच्यावर लोखंडाचे तुकडे आणून टाकले तर त्याचं सोनं झालं. भंगाराचं भांगार झालं. नुसतं तुकोबरायांचा स्पर्श शिळेला झाला तरी ते काय असतील खरं सांगा, काय त्यांचं जीवन असेल. पण ही वसुंधरा त्यांनी स्वतःला भाग्यवान समजत असेल की महापुरुष त्यांनी माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि लीला करण्याकरिता आलेले आहेत. तुकोबराय सामान्य नाहीत, लीलाकारी आहेत. महाराज तुका भासला मानवी वेशधारी परी हा लीला विग्रही निर्विकारी. तो निर्विकार असणार त्यांनी परमात्मा लीला विग्रह धारण करून आलेला आहे आणि लीला करण्याकरिता आलेला आहे. तुकोबराय लीलाकारी आहेत. महाराज जसे राघवानं त्यांनी महाराज समुद्रावर दगड तारलेले आहेत ना, तशा तुकोबरायांनी त्यांनी महाराज अशा पद्धतीने पाण्यावर वह्या तारून दाखवल्या. अशी त्यांनी तुकोबरायांची महती आहे. तुकाराम महाराजांविषयी तराजू लावला अनगडशहा फकीरानं आणि तो तराजू लावल्यानंतर त्याचे वाक्य आहेत महाराज. ते म्हणे तुका तुका राम असे, तुका तुका राम असे. तुका म्हणजे तुकोबराय, तुका म्हणजे तुलना केली राम असे. तुकोबरायांची तुलना केली राम असे, रामाबरोबर. तुका तुका राम असे. दो अंग दोन्ही चांगली महाराज नाव दो नाम एक अंग. नाव दोन होते एक अंग. एकाचं नाव राम आणि दुसऱ्याचं नाव तुकाराम. दो नाम एक अंग, एकच वस्तू आहे. पण विशेष गोष्ट त्याच्यापेक्षा सांगतो म्हणले, उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. तुका तुका राम से दो नाम एक अंग. उनका सेतू भंग गया इनका सेतू अभंग. रामानं पण सेतू बांधला आणि तुकारामानं पण सेतू बांधला. पण रामाचा सेतू त्यांनी काल परत्वे बुडून गेला, भंग झाला. पण तुकोबरायाने जो सेतू तयार केला ना, तो सेतू मात्र अभंग आहे. अभंग हाच तुकोबरायांनी तयार केलेला सेतू आहे. आणि तुकोबरायाने जे अभंग केले हाच भवसागरातून तरण्याकरिता तयार झालेला सेतू आहे, असा अर्थ लावून घ्या महाराज. भवसिंधुसी बांधिला सेतू जेने अनाथा दिनाकारणे तुकयाने. भवसिंधुसी बांधिला सेतू जेने, ज्यानं भवसमुद्रातून तरुण जाण्याकरिता सेतू म्हणजे पूल तयार केला. आणि कोणाकरिता? अनाथा दिनाकारणे तुकयाने. अरे अनाथांकरता दिनांकरता उद्धरून जाण्याची सामुग्री ज्यानं प्रगट केली, ती सामुग्री जगाला देण्याकरिताच आली. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. ज्यांचं घर वैकुंठात आहे ते आज प्रगट झालेले आहेत. आपल्याला पर्वणीच आहे महाराज. आज तुकोबरायांची जयंती आपण केली, उद्या दत्त जयंती करणार आहोत. तुकोबराय प्रगट झाले. 7 दिवसाच्या कथेमध्ये हे दुसऱ्या दिवशी होतं. जी 7 दिवसाची कथा असते त्याच्या दुसऱ्या दिवशी होतं. मग त्याच्यानंतर त्यांनी पुढचे प्रसंग सांगितले जातात. 5 दिवस आधीचं जे चरित्र फार महत्वाचं आहे. पण अशा पद्धतीने त्यांनी महाराज आपण ते संक्षिप्त पाहिलं आणि तुकोबरायांचं प्राकट्य झालं. यानंतर त्यांनी कणकाई फार आनंदी आहे. तिला 2 पुत्र प्राप्त झाले. हरिहरच तिच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाले. ते लीला करू लागले, रंगू लागले तिच्या अंगणामध्ये, तिच्या अंगा खांद्यावर खेळू लागले. फार आनंदात आहे. तिसऱ्यांदा गर्भवती झाली आणि तिसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर अजून एक पुत्र रत्नाची प्राप्ती झाली. त्याचं नाव ठेवलं कान्होबा. 3 मुलांची नावं पांडुरंगानंच ठेवले म्हणतात.
मुलगा झाला की त्यांनी थोडा मोठा झाला की पांडुरंगाच्या समोर न्यायचा आणि पांडुरंगाच्या पायावर घालायचा. पांडुरंगाच्या पायावर घातलं की त्याला विनंती करायची, देवा तूच या बाळाचं नाव ठेव. म्हणून सावजी त्याचं नाव थोरल्याचं ठेवलं तुकोबा. म्हणतात हे तुकोबा नाव रुक्माईनं स्वतः ठेवलेलं नाव आहे. तुकाराम, भगवती रुक्मिणीनं स्वतः तुकाराम नाव ठेवलं. आणि कान्होबा, कान्हया असे त्यांनी म्हणत त्याला अनेक नाव आहेत. पण कान्होबा असे 3 त्यांनी भावंड आहेत जे कलेनं त्यांनी वाढू लागले, माता पित्यांना फार आनंद देऊ लागले. वसंत पंचमी भगवती सरस्वतीचा प्राकट्याचा दिवस आहे. सरस्वती वसंत पंचमीच्या दिवशीच तुकोबरायांचं प्राकट्य झालं. माघ शुद्ध पंचमी, पण ते माघ शुद्ध दशमीचे सप्ताह सुरू होतात ना, ते या पंचमीला साधून घेतात. महाराज आम्ही देहूला जात असतो कीर्तनाला. खुद्द देहू गावामध्ये वैकुंठगमन मंदिराजवळ त्यांनी या वसंत पंचमीचा सप्ताह होत असतो. आणि भंडारा डोंगरावर तर माघ शुद्ध दशमीचा सप्ताह होत असतो. मग तिथं त्यांनी या पर्वणी साधल्या जातात. ही वसंत पंचमी अतिशय श्रेष्ठ आहे. भगवती शारदा सरस्वती तिच्या प्राकट्याचा असणारा दिवस आहे. सरस्वतीचं पूजन करताना आपण ग्रंथाचं पूजन करतो, ग्रंथपूजन करतो. म्हणजे सरस्वतीला आपण ग्रंथाच्या रूपानं पाहतो आणि तिची आपण पूजा करतो. ती सरस्वती तुकोबरायांच्या माध्यमातून सगळ्या ग्रंथांचं सार प्रगट करणारी आहे. हा महत्वाचा विचार आहे. पण तुकोबरायांच्या माध्यमातून त्या सरस्वतीला जगात जेवढे ग्रंथ असतील त्या सगळ्या ग्रंथांचं सार प्रगट करायचं होतं. आणि म्हणून तुकोबराय त्या स्थितीला प्रगट झाले आणि खरोखर जगाला सगळ्या तत्वज्ञानाचं सार वर्णन करून सांगितलं. ते म्हणले वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, येराने वाहावा बहार माथा. त्याच्यापेक्षा सांगतो तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. तुकोबरायांचे अभंग म्हणजे त्यांनी सगळ्या वेदाचं सार आहे, सगळ्या शास्त्रांचं सार आहे. एका अभंगात ते म्हणले वेद अनंत बोलीला अर्थही तुकाची साधीला अर्थ सांगितला. विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. ते म्हणले सर्व शास्त्रांचा सकल शास्त्रांचा विचार आणि ती तुलाची निर्धार विठोबासी शरण जावे. ते म्हणले 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाचे हेत विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. वेदांमधलं शास्त्रांमधलं पुराणांमधलं सार तुकोबरांनी एका अभंगात सांगितलं. महाराज ते भगवंताला म्हणले तुझं वेन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी दुजा तेही त्रिभुवनी. कसं काय तुम्हाला कळालं म्हणे पाहिली पुराणे धांडोळली दर्शने. दर्शन म्हणजे शास्त्र, सगळी पुराणं पाहिली, दर्शन त्यांनी धांडोळली. ऐसा न देखी मी कोणी दुजा तेही त्रिभुवनी. म्हणून सगळ्या पुराणांना शास्त्रांना शोधून आपल्या सगळ्यांच्या समोर सार गर्भित अर्थ प्रगट केला. भगवंताची शरणागती करा. अरे भगवंताची शरणागती करा हे सांगण्याकरिताच आले. का तुकोबरायांचं प्राकट्य झालं? याच कारणाकरिता झालं. महाराज सगळ्या लोकांना जागा करतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ. अरे ते जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जगाला जाग करण्याकरिता आले. भवसंधूतून त्यांनी तरुण जाण्याकरिता जागृती द्यायला आले. अरे क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाश ज्या, विश्वंभरा शरणागत भूत जात बंधुनी. हे सांगण्याकरिता आले. आणि फक्त जीवाला सांगितलं असं नाही, देवाला सुद्धा सांगत होते, देवा अरे यांचा उद्धार कर. जीवाला हे सांगत होते, अरे जीवा भगवंताची शरणागती कर. दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. दोन्ही ठिकाणी चुकत नव्हते महाराज. देवाला सांगण्याकरिता पण आले आणि जीवाला सांगण्याकरिता पण आले. असा तुकोबरायांचा अवतार झाला, असं तुकोबरायांचं प्राकट्य झालं. अशा पद्धतीने तुकोबराय आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी प्रगट झालेले आहेत. वसंत पंचमीच्या दिवशी जसे सामान्य लेकरं त्यांनी लीला करतात, रांगतात, आईला आनंद देतात, आईला त्याची लीलाच वाटते. ते उभे राहतात, चालतात, बोलतात, हे सगळं त्यांनी सामान्य लेकरं जसे करतात तशी सामान्य लीला तुकोबराय करू लागले. घरी आईला आनंद देऊ लागले, रांगू लागले, रांगता रांगता उभे राहू लागले, मग चालू लागले, मग अशा पद्धतीने खेळू लागले. आता त्यांना वेगळे मित्र शोधायला जायची गरजच नव्हती, घरातच भावंड होते.
आणि म्हातारपणाला त्यांनी कणकायला लेकरं झाले होते, वय जास्त झालेलं असताना 24 तर वाऱ्याच केल्या होत्या पंढरीच्या. त्याच्यानंतर भगवंताची कृपा झाली आणि म्हणून अशा पद्धतीनं घरातच सत्संग प्राप्त होऊ लागला. वडील फार सात्विक आहेत, फार धार्मिक आहेत. त्यांचं काम त्यांनी इमानदारीने अशा पद्धतीने करतायत आणि काम करताना त्यांनी भगवंताचं भजन, भगवंताची भक्ती, साधू संतांच्या अभंगांचं पाठांतर, ज्ञानोबरायांचे, नामदेव महाराजांचे आदी करून सगळ्या संतांचे अभंग त्या काळातही प्रचलित होतेच ना महाराज. पण त्या असं होतं, आता कसे आपण बाजारात जातो गाथा विकत आणतो, तसं नव्हतं. त्यावेळेस जर आपल्याला काही ग्रंथ घ्यायचा असेल तर तो ग्रंथ घेण्याकरिता ज्याच्याकडे ग्रंथ आहे त्याच्याकडे जाऊन राहायचं, त्याचा ग्रंथ आपल्याकडे हातात घ्यायचा आणि त्याच्या घरात बसून त्यांनी तो ग्रंथ जसाचे तसा उतरवून आणायचा, लिहून आणायचा. आजही आपल्याजवळ मंचर नावाचं गाव आहे, तिथं मंचरी नावाचा ग्रंथ तयार झाला. मंचरी म्हणजे तुकोबऱ्यांचे अभंगच आहे, त्याला मंचरी म्हणतात. वास्कर फडावरती मंचरीला फार जास्त महत्व आहे. ज्याला ती मंचरी पाहिजे असेल त्याने ती छापलेली ग्रंथच नाहीत, ते जायचं तो ग्रंथ पाहायचा आणि हाताने लिहायचा, असे ग्रंथ आहेत. पूर्वीचे ग्रंथ असेच होते. मग त्यांचे वडील तुकोबऱ्यांचे बोलोबा फार धार्मिक होते, सात्विक होते, पारमार्थिक होते, भगवत चिंतनामध्ये मस्त होते. घरातच सत्संग मिळाला, बापाकडूनच उपदेश त्यांनी महाराज भगवंताच्या भक्तीचा प्राप्त झाला आणि आता बालवयातच भगवंताच्या भक्तीचा छंद लागला. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, ते म्हणतात तुकोबरायांच्या जीवनामध्ये फार उतरती कळा आली, मग तिथून पुढे ते परमार्थाला लागले वयाच्या 21 वर्षाच्या नंतर. तसं असं कसं असेल? विश्वंभर बुवापासून मी तुमच्या समोर परंपरा सांगितली, हा सगळ्याचे सगळा परिवारच भगवंताच्या भक्तीमध्ये चिंब झालेला आहे. मग हे एवढं वय झाल्यावर कसं काय परमार्थ? बालपणीच परमार्थाचं बाळकडू मिळालं. आणि आताचे आपले लेकरं घरातून बाहेर पडले की लगेच तुमच्या मागे लागतात, मला तुमच्यावर येऊ दे, हातपाय आपटून रडायला लागतात महाराज. मग त्यावेळेसचे लेकरं आईबापाच्या मागे लागत नसतील, तुम्ही वारीला चालला मला पण यायचं. फार कमी वयात तुकोबऱ्यांना पंढरपूरची वारी घडली महाराज. आई वडिलांच्या बरोबर पडशी पताक बरोबर घेऊन आणि पंढरपूरच्या वारीला सुद्धा अशा पद्धतीने गेले. पंढरपूरच्या वारीला अतिशय बालवय आणि वारीला गेलेले आहेत. चंद्रभागा डोळ्यानं पाहिली पहिल्यांदा, फार समाधान झालं महाराज. पुंडलिकरायांचं दर्शन झालं आणि आता भगवंताच्या दर्शनाला जाण्याची ओढ आहे अंतःकरणामध्ये. वारकऱ्याला हेच जास्त आवडतं, कारण असं जगात कुठं ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे, असं कुठंच नाही ना जगाच्या पाठीवर. आणि म्हणून त्याच्याविषयी जास्त आस निर्माण झालेली असते. तुकोबरायांना बालपणातच भगवंताच्या पांडुरंगाच्या भक्तीचा छंद घरातूनच मिळाला आणि आता त्यांनी भगवत दर्शनाकरिता पंढरपूरला अशा पद्धतीने गेले आणि आता भगवत दर्शन करणार आहेत. देवाला प्रत्यक्ष पाहणार आहेत. पहिल्यांदा देवाला पाहिल्यानंतर काय होईल थोडी कल्पना करा ना मनात. सांगू का काय होईल? उद्या सांगेन. आता आज नाही सांगणार. आता 6 वाजले, मला कीर्तन आहे दुसरं. मग आता मी लगेच निघालं पाहिजे, तर मला 7चं कीर्तन अशा पद्धतीने